त्याला म्हणाले कि मैं मगरमच्छ हूँ, मेरे अंदर पेशेंस है, मुझे पता है कि शिकार मेरे हाथ में आने वाला है, कभी बाहर दूसरों के टेरिटरी में जाके अटैक नहीं, मैं इंतजार करूंगी कि वो मेरे अंदर आए, पानी तक आए. मला माहिती आहे भार्गवी मी खूप सुंदर आहे. मला ना कुठला ग्रुप फॅसिनेटच जास्त केला नाही. मी कुठल्या ग्रुपमध्ये फार काळ राहिले नाही. काही फिल्म्स आहेत तर तुला कळतील की अरे ही मागची फिल्म पण अशीच होती, जस्ट बिकॉज यू आर जस्ट प्लेइंग इन अ ग्रुप. एव्हरीवन शुड अंडरस्टँड की आता आपल्याला वेगवेगळ्या लोकांना घेऊन वेगवेगळी कामं घेऊन आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला पाहिजेत, कारण की मग प्रोजेक्ट वेगळे वाटणार नाहीत. की मला भांडी घासायला प्रचंड आवडतात, मला आवडतात. मला तो एक रिदमच आवडतो भांडी घासायला. मला जर गाणी आणि कुणीतरी भांडी घासायला, आय लव्ह इट. नारळाचा काठा, राख आणि काळं चुलीवरचं भांड. आता आपल्याला एक इंटरेस्टिंग टास्क मिळाला आयुष्यामध्ये की हे पातेलं स्वच्छ करायचंय. नंतर अचानक मला सगळेजण वहिनी का म्हणू लागलेत, भाभी. मला का सगळे भाभी म्हणतायत या घरामध्ये. आकाश दहिया बसवून, अरे भाभी सुना, मतलब अभी भाभी बुलाएंगे ना आपको, असं करून त्याच्यावर मी काय म्हणणार होते त्याला. आणि नंतर मग दे विल मेक शुअर, आणि ते इतके भाभी भाभी सगळे म्हणायला लागले की नंतर मग विचार करायला लागले ऍक्च्युली वाय नॉट. एकतर आम्ही लग्न करणार नव्हतो सगळ्यात पहिल्यांदा. आमचं ठरलेलं होतं की आम्ही लिव्ह इन मध्ये राहणार, विषय एंड, नो स्ट्रिंग अटॅच्ड. तर काही हटो जी जा, तिचा आवाज आला बघा. इवेंटला गेलो होतो ना. आपको याद है आपने क्या खाया था बताओ. फ्रेंच फ्राईज और केचप. नॉर्मल आयुष्यात तर आपण आहोतच ब्युटिफुल, प्रश्नच आपलं नाही. लक्षच जात नाही कुठे. संपला विषय एंड. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपल्याबरोबर गप्पा मारायला आली आहे एक गुणी अभिनेत्री, जी माझी खूप जुनी मैत्रीण पण आहे, जिच्या आयुष्याचा आणि अभिनेत्री होण्याचा प्रवास मी खूप जवळून पाहिलाय. भेटूया स्मिता तांबे हिला. स्मिता, तुझी पहिली सिरियल सोनियाचा उंबरापासून आत्ता मी जे तुझं लेटेस्ट काम पाहिलं दॅट इज OTT वरचं मर्डर इन माहीम. तू स्वतः या सगळीकडे या सगळ्या तुझ्या, आपण प्रवास शब्द नको म्हणूया कारण आपण एवढं मोठं नाही केलंय अजून, करायचंय आपल्याला. करेक्ट. पण ह्या तुझ्या प्रगतीकडे तुला तू कसं बघतेस? कारण मी तेव्हापासून तुला ऍक्ट्रेस म्हणून बघते. मी सांगेनच मला काय वाटतं, पण तुला काय वाटतं स्वतःला? यार तू सांग ना आधी तुला काय वाटतं ते. मग मला बोलायला मजा येईल. बरं, मग खरं माझी मुलाखत नाहीये, पण तरी आपलं ठरलंय कोण कोणाची मुलाखत घेत आहे असं नाहीये या पॉडकास्ट मध्ये. मला असं वाटतं की जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते, मला अजूनही आठवते, शिवाजी मंदिरला हर हायरेस अनिताचा तुझा प्रयोग होता आणि मी तुला भेटायला आले होते मागे. संजय मुले दिग्दर्शित नाटक, तू आणि प्रसाद ओक त्या नाटकात होता. मी भेटायला आले होते आणि त्याच्या आधी मी सोनियाचा उंबरा पाहिलं होतं. त्यात तू केतन क्षीरसागरची बहीण होतीस. केतन क्षीरसागरच्या भावाची बायको. ओके. आणि मला त्यातलं तुझं काम आवडलं होतं आणि तेव्हा मी केतन बरोबर वहिनीसाहेब करत होते. त्यामुळे मी केतनला म्हणतो मला ती फार आवडते, मस्त काम केलं. ते 2-3 सीन पाहिले होते आणि कट्टू तुझ्या नाटकाला आले, तुला भेटायला आले होते. त्याच्यानंतर तुझं नाटक पाहिलं होतं मी, दिवसा तू रात्री. त्याच्या रिहर्सल केवढं काय काय पाहिलं सुद्धा रे. बापरे. आणि त्याच्यानंतर कट्टू तू माझ्या बरोबर अनुबंधमध्ये उभी राहिलीस. आय वॉज सो थ्रिल्ड. खूप कमी अभिनेत्री असतात ज्यांच्याबरोबर ते कॅरेक्टर आपल्याला आवडलेलं नसतं खरं तर सिरियलमध्ये, पण ती ऍक्ट्रेस आपल्याला आवडत असते. तसं माझं तुझ्या बाबतीत झालं की ते कॅरेक्टर तू माझ्या अगेन्स्ट असतेस आणि सगळं असं होतं, पण तू इतकं ते छान करायचीस. आणि तिथपासनं मी तुझे अनेक, मग मी जोगवा पाहिलं असेल, मग मी पांगिरा, 72 मैल, ती फिल्म पाहिली असेल, त्याच्यानंतर अनेक बाकी कामं पाहिली. पण तुझी मला जी महत्वाची कामं आठवतात माइलस्टोन म्हणून, त्यात तू डान्स करायला लागलीस मध्ये, तुझा सुटला होता, मग तू परत डान्सकडे वळलीस, मग तो आहे. मला तुझ्याबद्दल कायम एकच वाटतं स्मिता, की फार कमी अभिनेत्री असतात ज्या त्या त्या रोलसाठी स्वतःला तसं तसं मोल्ड करत जातात. म्हणजे अनेक वेळेला अनेक अभिनेत्रींना त्या असतात म्हणून त्यांना तो रोल मिळतो, पण तू अशी नाहीयेस. तुझ्यासाठी रोल लिहिला न जाता सुद्धा, म्हणजे जोगवा हा इतके मोठे मोठे, त्यावेळेला तू अगदी नवीन होतीस पण तरी सुद्धा तू प्रत्येक फ्रेम अँड फ्रेम मध्ये माझ्या लक्षात आहेस. अशा फार कमी अभिनेत्री आहेत. किंवा अनुबंध सारखी सिरियल, जिथे सिरियल सई तामणकर आणि माझी होती, पण तुझा रोल स्टँड आउट होऊन लक्षात राहतो आणि तू प्रत्येक भूमिकेला सुंदर न्याय देतेस असं मला वाटतं. अशी तू एक फार कमी अभिनेत्री आहे. आणि आता पाहिलेला जोराम,
म्हणजे मला वाईट वाटलं की मी तुला फोन करून सांगितलं नाही मी पाहिली फिल्म. पण तुझ्यावर मी ओरडा दिला तू तुला. मला ओरडली पण होतीस, तू बघितलं मला सांगितलं नाही. पण मला असं झालं की हे खरं सांगते हा वाक्य, सारखं सारखं काय हिला फोन करून सांगायचं तू छान काम बघा यार करतेस. कशी बोलते यार पण तू भार्गवी. खरंच छान काम करतेस. त्यामुळे सारखं काही मला तुझी प्रगती बघून मलाही असं वाटतं की ह्या ऍक्ट्रेसला मी ओळखते, माझी मैत्रीण आहे, ए असं आपल्याला यार जे खूप भार्गवी, so मनापासून cute वाटतं. यार, so असं नाही, आपण cute. काम केलेलं असतं म्हणून नाही, Very आपल्याला true. ती मैत्रीण म्हणून माहिती Very असते. true. Very आणि true. तुझं खूप मी आयुष्य जवळून पाहिलंय, तुझी मेहनत पाहिली आहे. सो त्या मेहनतीचं तुझं फळ मला असं वाटलं जोराम असं ते फळ वाटलं मला. प्रत्येक एक एक कुठला तरी रोल असतो तुमचा, सो तो तुझा आहे. आता तू कसं बघतेस स्वतःकडे सांग. या भार्गवी, तू किती छान आहे. मला मला माझं बोलणंच जवळपास तू असं श्रिंक करून टाकलंस. नाही, आय एम नाही. जस्ट आय कॅन बिकॉज ऑफ यू आय कॅन कम डिरेक्टली ऑन द पॉईंट. इज दॅट की भार्गवी, मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा माझ्यासाठी असं काही खूप मोठं प्लॅटफॉर्म काहीतरी आपल्यासाठी वाट पाहत आहे वगैरे असं कुणासाठीच नसतं. सो यू ऑल्सो ट्रॅव्हल इन अ सेम बोट. माझ्या ओळखी नाहीत कुणाशी, काही नाही. एक वेगळी बॅकग्राऊंडमधनं आलेली मुलगी. माझ्यासाठी असा मुद्दा होता की मी सगळ्या गोष्टींमध्ये थोडी अर्धावट होते. म्हणजे अभिनय मला येतो का, तर मला माहीत नाही काय असतो अभिनय. मला डान्स येतो का, हां, मला गाणं लागलं की मला थिरकायला आवडतं, म्हणून मला माहीत नाही आहे डान्स काय असतो ते. मला काय म्हणू, व्यवस्थित बोलायला येतं का, हां, तर मी वादविवाद वक्तृत्व स्पर्धांमध्ये जे माझी वाक्य, माझे थॉट्स आहेत ते मी जगासमोर मांडू शकते आणि कॉन्फिडेंटली मांडू शकते, इतकंच. पण मला दुसऱ्याचे कुणाचे थॉट्स आहेत ते आपलेसे करून बोलता येतात का, तर ते मला माहीत नाही आहे अजून काय आहे ते. त्यामुळे जो रॉनेस होता ना माझ्यामध्ये, दिसण्यात सुद्धा आय वॉज नॉट ग्रूम. अत्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मला रॉनेस होता. मला रंगसंगती पण कळायच्या नाही. माझी आई फॅशन डिझायनर होती, त्यामुळे तिला कळायच्या आणि ती म्हणायची की कसं मी तुला माझ्या पोटातला जन्म दिलाय मला काही कळत नाही वगैरे, कसं काय, म्हणजे हे हाऊ इज इट पॉसिबल वगैरे, असंच तिचं म्हणणं असायचं. पण त्या रॉनेसमुळे काय झालं होतं, त्या रिकाम्या भांड्यामध्ये भरपूर काही छान भरण्याच्या पॉसिबिलिटीज होत्या. प्रत्येक प्रोजेक्ट जे होतं, म्हणजे सोनियाच्या उंबराचा किती रोल आहे, काय आहे, ती सिरियल चालणार आहे की नाही पुढे, काय मला काही माहीत नव्हतं. बट हेमंत देवधर आणि समीर पाटील यांनी सुद्धा तेव्हा काही, दोघंही असायचे, पण हेमंत देवधर मूळ दिग्दर्शक होते त्याचे. ॲट दॅट टाइम ही गिव्ह मी लॉट. अभिनेत्री म्हणून बरंच काही केलं आणि माझ्या पहिल्याच सिरियलमध्ये काय काय नको ते सगळं केलं. म्हणजे आंघोळीचा सेम केला म्हणून क्रिटिसिझम वगैरे, पेपरात बातम्या वगैरे की असे दृश्य दाखवावी का वगैरे. तर पहिल्याच कायम माझ्या याच्यामध्ये सगळीकडेच म्हणजे चर्चा, मी आणि चर्चा हे असं एक गणित एक जुळलेलं होतं की कायम इट इज. त्यामुळे माझं पहिल्याच एक्झाममध्ये, अरे हे पण तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, ते पण तुम्हाला द्यायचं आहे, अभ्यासक्रमच असा मोठा. पण दॅट ते मला खूप वर्क झालं भार्गवी. त्यामुळे माझ्या काय होत्या, मला एकाच गोष्टी मी फटाफट ग्रूम होत गेले, फटाफट मला गोष्टी शिकत गेले. आणि मुळात शिकण्यास मला प्रचंड आवडते शिकायला भार्गवी. म्हणजे आय एम टेलिंग यू, आय एम अ व्हेरी गुड ऑब्झर्वर. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पूर्ण असं त्याचं जोपर्यंत स्कॅन होऊन तो जात नाही तोपर्यंत मी आयुष्यातल्या व्यक्तीला सोडतच नाही. की आय हॅव टू स्कॅन एव्हरीथिंग, आय हॅव टू लर्न. बेसिक एक लर्नर माझ्या आतमध्ये आहे आणि तिची भूक खूप मोठी आहे, तर ती ते केल्याशिवाय सोडत नाही. आणि तिसरी गोष्ट, अनुभव हाच गुरु. आयुष्यात जितके जितके अनुभव आले ते गुरु म्हणून शिकून गेले. त्यामुळे जे काही आत्ता आहे ते त्याचं सगळं सार आहे. अँड द बेसिक थिंग जी मला माझ्या आतली माहीत होती आणि जी अजूनही ज्याच्या बाबतीत मी खूप कॉन्फिडंट आहे, की देवाने प्रत्येक माणसाला एक युनिक गोष्ट दिलेली असते. एक युनिक गोष्ट दिलेली आहे. मला देवाने ताकद दिली आहे प्रचंड. आय आय हॅव अमेझिंग स्ट्रेंथ. कारण की माझ्या स्ट्रेंथनेच आजपर्यंत माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगातनं मला बाहेर काढलं. मला माझ्या ती स्ट्रेंथच होती की जिने कायम मला, मी कुठल्याही दिशेला गेले असते पण कायम माझ्या स्ट्रेंथने मला योग्य दिशा दाखवली. की तुला आत्ता हे खूप अनकम्फर्टेबल वाटत असेल, ते तुझं कम्फर्ट झोन ब्रेक करत आहे, पण हेच तुझ्यासाठी करेक्ट आहे. त्यामुळे मराठीमध्ये पण मला असं झालं की नाही यार, आय वॉन्ट टू वर्क इन डिफरंट लँग्वेजेस. मला बेंगालीमध्ये काम करायचं आहे, मी साऊथमधल्या पण फिल्ममध्ये काम केलं, मला साऊथमध्ये काम करायचं आहे, मला खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करायचं आहे.
हे माझं ठरलेलं आहे. म्हणजे आता जोरममध्ये तू बघशील तर ती झारखंडी लँग्वेज आहे. इट्स नॉट हिंदी पण नाही आहे ती. तर मी किती प्रादेशिक वेगवेगळ्या भाषांमध्ये, तर त्या मला पाहिजेत. मला एक्सप्लोअर करायचं आहे. एक इंडिया आहे बॉस, तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे. मला वेगवेगळी आयुष्य फॅसिनेट करतात. ती आयुष्य मला अभिनेत्री म्हणून जगायला मिळणार आहे. तर ते मी समृद्धपणे जगले पाहिजे. त्या काळात मी हवरट असली पाहिजे आणि मी आहे. आय एम व्हेरी हंग्री. आणि तो माझा हंगर जो आहे ना, तो मला घेऊन आला इथपर्यंत. मग आता तू जोरामबद्दल बोललीस, तर ही फिल्म तुझ्याकडे कशी आली आणि त्या फिल्मचा एक्सपिरियन्स सांग. यार भार्गवी, एकच आहे माझ्या बाबतीतला जो प्लस पॉईंट इज दॅट ज्या ज्या लोकांनी माझ्याबरोबर काम केलं ना, ते रिपिटेटिव्हली त्यांना माझ्याबरोबर काम करायचं असतं. सो देवाशिष आणि मी आजी फिल्ममध्ये आम्ही काम केलं. मला ही देवाशिषची साईड माहीत नव्हती. त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये हे बोललं तेव्हा मला लक्षात आलं. देवाशिष असं म्हणाला की मी आजी फिल्ममध्ये जस्टिस केला नाही त्यांच्यावर. I gave her a character and I just look at her and I see what potential she have. सो मला असं झालं की हे ड्यू आहे करणं. सो जोरम जेव्हा स्क्रिप्ट लिहिली तेव्हा माझं पात्र हे ॲक्च्युली मेल पात्र होतं. अच्छा. तर त्याने फिमेल केलं आणि मग फिमेल केल्यावर त्याला माहीत होतं की ती फिमेल कोण आहे, तर ती मी आहे. तर त्याला इनिशियल स्टेजला त्याला अपोजसुद्धा झाला खूप, कारण की देर वेर व्हेरी बिग नेम्स जी येत होती त्याच्यामध्ये. पण तो स्टबन होता. ते त्याच परफॉर्म करणार आणि ते तसंच आहे. ते बदलणार नाही. हा जो देवाशिषचा टेक होता आणि मग त्या सगळ्या टेकमध्ये ते कुठेतरी त्याने मॅनेज केलं आणि मला फोन केला तेव्हा आय वॉज प्रेग्नेंट. अच्छा, जेव्हा तुला कास्टिंगसाठी कॉल केला. ओके. तेव्हा मी प्रेग्नेंट होते. म्हटलं आता काय? आता काय? मग नंतर तो मला म्हणाला की आपण एकदा, आणि तेव्हा ते करोना बिरोना सगळंच असं चालू होतं ना, तो म्हणाला की एकदा झूमवर मी बघू का तुम्हाला? त्याने बघितलं मला आणि तो म्हणाला कि मेरे लिए एक कर सकते हो क्या काम, अभी टाइम है अपने पास, आप जब भी ये सब कुछ हो जाएगा आप वज़न कम करोगे ना. मैंने कहा आई विल ट्राय माय लेवल बेस्ट, लेकिन अब ये डिलिव्हरी के बाद वाला जे वजन कमी करायचं आहे ते माझ्या हातात खरं तर नाही आहे. कारण की माझ्या आईचं होतं ते डिंकाचे लाडू खाल्लेच पाहिजे, दूध एक ग्लास गेलंच पाहिजे सकाळ संध्याकाळ वगैरे. मला इतके डिंकाचे लाडू खाऊन वैतागला होता की मी किती खाऊ. पण ते म्हणायचं बाळाकडे बघायचं आणि डिंकाचा लाडू खायचा बाळाकडे, आणि मी जेन्युअनली जिजाकडे बघायचंय आणि सकाळी उठल्या उठल्या गोड डोळ्यातनं पाणी यायचं. पण मी बारू खूप कठीण असतं. तुझा चेहरा दिसतो आणि कळतोय मला. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला असं वाटतं की आय वॉन्ट टू मला कुठली तरी न्यू टेस्टचं काहीतरी खायचंय आणि तुम्हाला अशी स्ट्रॉंग गुळाची आणि ह्याची जे खूप सुंदर आहे अप्रतिम, पण ते रोज नाही खाऊ शकत ना आपण. बट ते तुम्हाला 2 खायचंय, दूध प्यायचंय आणि परत तुम्हाला बसायचंय, परत खायचंय, परत प्यायचंय असं वगैरे. सो तर ते मला माहिती होतं की पुढे काय होणार आहे. पण देवाशिषने जेव्हा, काय माहिती त्याला काय कॉन्फिडन्स होता, आणि मला मला माझं वजन आणि दिसणं मला आयुष्यात कधी बॉदर नाही केलेलं आहे. म्हणजे मला क्रिटिसिझम खूप सहन करावा लागलाय रंगावरनं, माझ्या ह्याच्यावरनं वगैरे वगैरे. पण त्या मला बॉदर नाही केल्यात कधी गोष्टी. मला ते इंटरेस्टिंग वाटायच्या. दिस इज समथिंग चॅलेंजिंग. ओके, असं आहे का? ओके. कारण प्रत्येकाची एक जागा असते. प्रत्येकाचा एक मास्टर स्ट्रोक असतो. तो मास्टर स्ट्रोक देण्याची प्रत्येकाला संधी मिळते. अँड आय ऑलवेज वेट फॉर माय अपॉर्च्युनिटी. हर एक ठिकाणी पाय नाही मारायचे. आपल्याला त्या करेक्ट अपॉर्च्युनिटीची वेळ पाहिजे आणि मारायचंय. सो आम्ही जेव्हा शूटिंगला आता 20 दिवसांनंतर आम्ही जाणार, तर तो बिचारा असा सतत स्मिताजी का वेट कितना हुआ है, वेट कितना हुआ है, असं वगैरे त्याला एक बॅक ऑफ द माइंड ते होतं. पण मग त्याने 20 दिवस आधीपासून ते बोलणं सोडलं. त्याने ते विचारणं सोडलं आणि मी गेले. मी कमी केलेलं होतं वजन, आपोआप डिलिव्हरीमध्ये जे वाढलेलं कमी केलं होतं, पण त्याला जे अपेक्षित आहे ते वजन त्याच्यामध्ये नव्हतं. पण मला माहिती होतं की हे कॅरेक्टरला कसं वापरायचं आहे. आणि मी त्याला एक विचार जोडला होता. तो म्हणजे की जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये सगळं काही साठवून ठेवता आणि ते वाहतं नसतं, म्हणजे नदी असते एखादी. विचार जर नदीला असं रूपक आपण नदी रूपक मानलं, तर नदीला मध्ये खूप कचरा आला तर ती कशी ना एक्सपांड होत जाते, ती वाहत नाही पुढे. तसं असतं विचारांचं. विचार जेव्हा एका ठिकाणी ठप्प होतात तेव्हा त्याला आउटलेट नाही आहे, ते वाहत नाही. तर ते जेव्हा तुमचे विचार खूप आतमध्ये असे दबलेले असतात ना, तेव्हा ते तुमच्या बॉडीवर इम्पॅक्ट करतात. अँड दिस सायकॉलॉजी वॉज इन माय माइंड.
आणि मग त्याने संपूर्ण फिल्म पाहिल्यावर जेव्हा मामीला पहिलं स्क्रीनिंग झालं तेव्हा तो म्हणाला की मैं जो वज़न चाह रहा था ना कम वो अचीव नहीं हो पाया, लेकिन एक बात बताऊं स्मिता जी, आपने आपके परफॉर्मन्स में उसको ऐसे ही ले लिया. अशी त्याची मला एक कॉम्प्लिमेंट होती. कारण बाकी तर काही गोष्टी माहितीच होत्या, मोर ऑर लेस अशाच होतील. आपण इतके सगळे मिळून कष्ट करतोय तर असेच सीन होतील वगैरे वगैरे असं माहिती होतं. पण वजन हा खूप एक वेगळा एक्सटिरियर, पण तो माझ्या पात्राचा भाग करून घेतला आणि तो तसाच केला. मी तशा आदिवासी बायका शोधल्या ज्या होत्या, त्यांचे इंटरव्ह्यूज माझ्याकडे. एक रेफरन्स मी एक काढलेली बाई होती की जी तिचं काहीतरी होतं जे मला असं वाटत होतं की त्या फुलोगर्वाच्या पात्रात आहे. तर मी सतत तिचे व्हिडिओज पाहायचे. काहीतरी होतं इंटरेस्टिंग तिच्यामध्ये. तर ते तिचं पण वजन हे असंच होतं. तर जेव्हा मी असं देवाशीषला दाखवलं, "सुनो ना, ये मेरा एक थोडासा रेफरन्स पॉइंट है. मुझे पता है आपने ये क्यों निकाला है." असं म्हणतो. म्हणायचं असं वगैरे करून. तर अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण तुला माहिती आहे फुलोकर्माचं ते वजन आणि फुलोकर्माचं ते कधीच आयुष्यात आता होणार नाहीये. बिकॉज नाऊ आय विल नेव्हर बी, मी त्या वजनात कधीच जाणार नाही. नसणार नाही. मी आता ते वजन कमीच रेशोमध्ये जाणार आहे. देविका दफ्तरदारने फार इंटरेस्टिंग वाक्य मला म्हणाली होती. देविका म्हणाली की प्लीज एन्जॉय दिस फेज स्मिता. हे वजन तुझं कधीच आयुष्यात नसणार आहे. बिकॉज प्रेग्नन्सी वेट नेव्हर कम्स. आपण ज्या कॉन्शियस मुली आहोत त्यांच्याकडे कधीच ते येणार नाहीये. सो प्लीज एन्जॉय दिस. ह्याच्यात तू परफॉर्म केलेली पात्र आहेत ना, परत कधीच तू हे अचीव करणार नाहीयेस. व्हॉट अ ब्युटिफुल लाईन शी I know, सेड. I know. पण हा तर झाला ऑन स्क्रीन तुझी तयारी झाली. पण ऑफ स्क्रीन वाईज आणि स्क्रिप्ट वाईज ही पण आम्हाला एक वेगळा जर्नी म्हणून ऐकायला आवडेल. हे बघ, स्क्रिप्ट वाईज असं होतं की देवाशीष एका पद्धतीचे स्क्रिप्ट लिहितो. लिखाणानंतर त्या स्क्रिप्टचा ना एकतर कुठलाही दिग्दर्शक जेव्हा स्क्रिप्ट लिहितो ना तेव्हा ते पात्र त्याच्याबरोबर 8, 9, 10 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष काय प्रवास असेल त्याच्याबरोबर ते स्टे करत असतं. आपल्याला फक्त त्या विजनला शोधायचं असतं की त्याच्यात आतमध्ये ते त्याने स्टे केलेलं पात्र कुठलं आहे, काय आहे ते शोधायचं असतं. तर हे नाट्य आणि सिने असं मिक्सचर देवाशिषकडे असतं. नाटकासारख्या रिहर्सल्स होतात आणि मग सिनेमा शूट करायला जातो, जे नॉर्मली आपल्याकडे होत नाही. वर्कशॉप वगैरे होतात पण 8 दिवसाचे किंवा काय. हा नाटकासारख्या रिहर्सल, सीन वर्क नाही करत, सीन नाही करत आम्ही तो, पण एक चालू असतं, एक काहीतरी वेगवेगळं चालू असतं वर्कशॉप्समध्ये की हे करूयात ते करूयात सापडूयात, कारण पात्राच्या जवळ जाण्यासाठी. सो एक जे नाट्य आणि सिनेमा असं मिक्स करून एक काहीतरी देवाशिष करत असतो. दॅट्स द ब्युटी. आणि भाषा त्या सिनेमातली ती भाषा पण ते त्याच सगळ्या वर्कशॉपचा हे असतो. पहिलं सेशन असतं की पहिले 3-4 तास तुमचे फक्त त्या लँग्वेजवरच जातात. मग डबा खातो आपण आपला. एकतर फार शाळेसारखं असतं वातावरण सगळं. दुपारी डबा खायचा. असं काही माझा डबा, माझं हे, आणि त्यात त्यांचं लक्ष असायचं की मी काय खातीये पूर्णपणे असं वगैरे. काय क्या खा रही हो स्मिता जी, अभी आपने वो आप मंगा रहे हो वो खा रहे हो आप अगर. अरे भाई मैं गाजर खा रही हूँ, मैं थाली पीठ खा रही हूँ, मैं कुछ दूसरा नहीं खा रही. व्हेरी गुड स्मिताजी, व्हेरी गुड वगैरे असं म्हणून. तर त्याची एक कमिंग बॅक टू द पॉइंट, तर त्याची एक वेगळी पद्धत आहे देवाशिषची. आम्हाला तो ना ॲनिमल शोधतो. प्रत्येक माणसामध्ये काही ॲनिमल इन्स्टिंक्ट असतं. तर ते फुलोकर्माचे काय असतील, तर ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि दॅट टाईम वी फाउंड. मी त्याला असं म्हणाले, तो आपल्यालाच शोधायला सांगतो ते. मी त्याला म्हणाले की मैं मगरमच्छ हूँ. तो म्हणाला कि क्या, कैसे? तो बोले कि हाँ मैं मगरमच्छ हूँ. एक तो है कि मेरे अंदर पेशेंस है, पॉइज है. मुझे पता है कि शिकार मेरे हाथ में आने वाला है. मैं कभी बाहर दूसरों के टेरिटरी में जाके अटैक नहीं करूँगी. मैं इंतज़ार करूँगी कि वो मेरे अंदर आए, पानी तक आए, देन जब मेरे लिए करेक्ट सिच्युएशन है मैं उसके ऊपर अटॅक करू. आणखी दुसरी गोष्ट, जे आदिवासी लोक तू पाहशील ना, आपण नॉर्मली उन्हात जातो, आपण अशी करायची सवय आहे. वारा आला की आपल्याला अशी करायची. दे आर व्हेरी क्लोज टू द नेचर. ते खूप नेचरच्या जवळ असतात. तेव्हा त्यांना धूळबिळ आली तरी ते असे काढतात. त्यांना धूळबिळत असं वगैरे करायची वगैरे असं त्यांच्या डोळ्यात धूळच जात नाही. कारण की ते खूप इम्युन असतात त्या गोष्टीला. त्यामुळे त्यांचे डोळे असे मोठे असतात. ते बघतात स्ट्रेट अवे. सूर्याकडे बघायला त्यांचा काही प्रॉब्लेम नसतो, कारण की ते आउटडोर जास्त राहतात. इनडोर ॲक्टिव्हिटी त्यांच्या खूप कमी असतात. ते सकाळी उठल्या घराच्या बाहेर जातात. त्यांचं लाईफच आउटडोर जास्त असतं. तू जर काम करणारे वगैरे लोक बघशील तर त्यांचे पण डोळे असे मोठे असतात.
ते कधी असे पापड्या पण कमी येतात, ड्रायनेस कमी असतो त्यांच्या डोळ्यामध्ये. सो या सगळ्या म्हणून मग तू बघशील तर पूर्ण सिनेमामध्ये फुलोकर्माने खूप ठरवलेल्या ठिकाणी डोळे असे बंद केले ठरवून. नाहीतर पूर्ण सिनेमामध्ये तिचे डोळे फक्त स्टेडी ती थ्रू बघत असते. बिकॉज शी इज इन समथिंग. ती तिच्या रिव्हेंजच्या, तिच्या भूतकाळामध्ये आहे. ती प्रेझेंट टेन्समध्ये नाहीच आहे. त्यामुळे आत्ता मी तुझ्याशी बोलते तर मला सगळं तुझं दिसतं, पण फुलोकर्माला जेव्हा कोणाशी बोलत असेल तेव्हा ते दिसतच नाही. तिला सतत दसरू दिसत असतो, तिला सतत तिचा मुलगा दिसत असतो. बिकॉज शी डिडंट ओव्हरकम हर पास्ट. दॅट वॉज माय थ्रेड. आणि मी त्याला सांगितलं म्हणून ती मगरमच्छ आहे. त्यामुळे ती मगरमच्छ पण असे डोळे उघडे असतात, ती हलत नाही. सो शी इज लाईक दॅट. सो तू मला तू बघशील तर त्याने खूप साऱ्या फ्रेम्स ह्या मगरमच्छ सारख्या ठेवल्यात. शेवटी जेव्हा तू सिनेमा पाहिलास तेव्हा मी अशी काच बंद करते जिशान आलाय, आणि अशी करून अशी जी खाली जाते खुर्चीवरनं, दॅट्स द मगरमच्छ इज लँडिंग इन अ वॉटर. सो दीज काइंड ऑफ ॲक्शन्स, एकदा ती मगर आहे असं कळल्यानंतर मग ते आपोआपच बॉडी लँग्वेज दिसते. त्यामुळे तू चालताना पाय बघ, नॉर्मली असे मगर कशी चालते असे. त्यामुळे तू फुलोकर्माचा वॉक बघशील तर तू ठहराव आहे तिच्या वॉकमध्ये. ती अशी तुला पळताना नाही दिसणार, ती तुला काही करताना नाही दिसणार. पण एक झपटा जेव्हा झिशान बंदूक घेतो तेव्हा तिने एकच झपटा मारलाय, तो मगरीचा झपटा आहे. मगर कशी मारते एकदा शिकार टप्प्यात आल्यावर, तर तो झपटा आहे. पूर्ण सिनेमामध्ये तेवढीच एक मोठी फिजिकल ॲक्टिव्हिटी मी केली आहे. अदरवाईज आय एम जस्ट स्टेडी, शांत, मगरीसारखी. सो दीज आर द थ्रेड्स जे नॉर्मली आम्ही त्या फुलोकर्मामध्ये वर्कआउट करण्याचे प्रयत्न केले. आणि मग तुझं लुक डिसाईड करताना ते तू त्याचाही तू स्टडी केला तर नाही, ते सगळं त्यांचं आहे. त्याच्यामध्ये माझं 0 क्रेडिट आहे. तो सगळा त्यांचा अभ्यास आहे. मी फक्त तिकडे मख्खासारखी बसलेली होते. मी फक्त जर काम केलं असेल तर तो लुक अडॉप्ट करण्याचं काम केलं आहे. नॉट मोर दॅन दॅट. नॉट अ सिंगल इनपुट वॉज फ्रॉम मी. इट इज देअर स्टडी. त्यांचा स्टडी होता त्या सगळ्यामध्ये. मेकअप आहे, देवाशिष, पूर्ण डिरेक्शन टीम, कुठला आहे तो, ते नागपुरी आहेत का, ते मिथिला काय, कुठल्या मैथिली आहेत का, काय आहेत ते, कुठले आहेत, कुठनं आलेले आहेत, ट्राईब्स आहेत, हे ऑर्नामेंट घातले तर ते कुठल्या बेल्टशी बिलॉंग करतात. त्याच्यामध्ये आपण हा एलिमेंट इकडनं घेऊयात, तो एलिमेंट इकडनं घेऊयात, रंग इकडनं घेऊयात, साडी बांधण्याची पद्धत इकडनं घेऊयात, कारण तो तिकडच्या भागातल्या लोकांना प्रत्येकाला असोसिएटेड वाटेल. हा पूर्ण तो अभ्यास होता त्या सगळ्या लुकमध्ये. सो तो त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये माझं 0 कॉन्ट्रिब्युशन. आणि तू म्हणालीस की या सिनेमानंतर तू प्रेग्नंट होतीस, म्हणजे बाळ झालं होतं, बाळ 4.5 महिन्याची होती. मग तू ते सगळं मॅनेज केलंस? कारण तू जिथे शूट करत होतीस ते तितकं काय म्हणतात त्याला, तिथे शूट केलं, झारखंडमध्ये सगळ्या लोखंडाच्या खाणी आहेत. आणि आम्ही डेड माइल्स अँड ऍक्टिव्ह माइल्स अशा दोन्ही ठिकाणी, तू जर म्हणजे आता मी यार कोणी पाहिलेत की नाही मला माहित नाहीये, पण तिथल्या ज्या ऍक्टिव्ह माइल्स किंवा डेड माइल्स असो, त्यांचे जे ट्रक असतात ना, त्यांची चाकं जी असतात ती 3 माणसं एकावर एक 7 फुटी उभी राहिली, तेवढं मोठं ते चाक असतं एक. आणि असं संपूर्ण 12 चाकं एका बाजूला असतात. 12 चाकाला म्हणजे इमॅजिन कर की त्यांच्या पाठीमागे एक आरामात माणूस लपून बिपून जाऊ शकतो. आणि त्यांना ऑर्डर्स असतात लाईफ खदानीमध्ये की इफ ह्युमन बिईंग इज देअर, उडवून टाका त्यांना. मध्ये एकतर अलाउड नाही आहे, त्या सगळ्यात ते कव्हर असतं, ते रिस्ट्रिक्टेड असतं. नॉर्मल ह्युमन बिईंग्स तिकडे जाऊ शकत नाहीत, काहीही करू शकत नाही खदानीमध्ये. कारण की ते कंटेनर जर त्याला ब्रेक लावूच शकत नाही तुम्हाला, ते इतके ह्यूज असतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्युमन बिईंग दिसणारच नाही खाली त्यांना. ते इतक्या वर असतात की त्यांना खाली काय ते त्यांना दिसतच नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा तो भाग होता. दुसरी गोष्ट, तिकडच्या झारखंडमध्ये तू बघशील तर हवेमध्ये आयन आहे. म्हणजे हो, वातावरणात लोखंडाचे हे आहेत, पार्टिकल्स असतात. म्हणजे तू नाकात बिकात, मी यायचे ना शूटिंगवरनं, तर मला पहिल्या दिवशी कळलं नाही. तर पहिल्या दिवशी आल्यावर बापरे हे काय सगळं, मी लाल, पापण्यांवर लाल, सगळं नाकात लाल, सगळीकडे कानात लाल, सगळीकडे इरिटेटेड. तर मला असं झालं, तर पहिल्या दिवशी पॅकअप झाल्यावर मी कधी आंघोळ करते. तर आय केम टू बाथरूम, तर मला, आपण इरिटेट होऊन होतो ना, फटाफट घासायला लागतो सगळं, अरे बापरे हे सगळं स्वच्छ करा एकदम, अशी आपली टेंडन्सी असते ना नॉर्मली. आय डिड दॅट. माझ्या स्क्रॅचेस आल्या होत्या अंगावर, कारण की ते पार्टिकल्स आहेत लोखंडाचे, ते नोकिले आहेत ते तुम्हाला माहित नाही, ते घासले तर स्क्रॅचेस. आणि मी म्हणते की माझी एवढी आग का होतीये.
सो देन आता सगळ्यांना गेल्यावर आता तिथल्या लोकल लोकांना विचारलं तर ओ ऐसा नहीं नहाने का, पहले बहुत 6-7 बकेटच पाणी डालो पहले शांती से, ते जाऊ दे. साफ ते पूर्ण जाऊ देत, त्याला घासू नका अजिबात, काही करू नका, आणि साबण बिबण नका लावू म्हणाले ते म्हणाले असंच पाणी टाका, तुम्ही अंगावर पाणी टाका, खूप पाणी टाका, आणि मग एंडमध्ये तुम्ही खूप तुमचं संपूर्ण अंघोळ स्वच्छ तुम्हाला वाटलं की सगळे केस वगैरे खूप पाणी गेलंय, रेड कलर नाही आ रहा आहे, लाल रंग नाही आहे, तेव्हा मग तुम्ही साबण आणि शॅम्पू किंवा काहीतरी लावायला घ्या. सो तू श्वास घेताना आणि पहिल्या 2 दिवसात ते नखरे करून झाले ग, मास्क वगैरे सगळे नाही बाई नाकात जातील हे पार्टिकल्स, लंग्समध्ये गेले, काय करायचं वगैरे, असं सगळे नखरे करून झाले. पण चौथ्या दिवशी यार इट इज इम्पॉसिबल, कारण टेम्परेचर खदानीतलं जे टेम्परेचर आहे ना ते आपल्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा खूप हाय असतं. बापरे. खूप हाय असतं. मग खाली तुम्ही जाता जेव्हा खदानीत तेव्हा आपल्याला असं वाटतं की किती स्वर्ग आहे, काहीतरी चमकल्यासारखं वगैरे वाटतं, हे किती ब्युटिफुल आहे. बट वेन यू विल गो देन यू विल अंडरस्टँड द रियालिटी तिथली काय आहे ते. एकतर शून्य म्हणजे हिरवं काहीच नसतं ना, आणि तुम्ही इतकं खोल 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 आतमध्ये जाल तुम्ही, तितकं ते किलोमीटर्स तुम्ही आतमध्ये खदानीत जात राहता. So ते सगळं खदानीतलं शूट वॉज द सगळ्यात स्कॅरी पार्ट होता. आणि त्यात आम्ही शूटिंग करणार त्याचे 4 दिवस आधी तिकडे अनप्रेडिक्टेबल पाऊस, तुफान वगैरे, म्हणजे हे देवाशिषच्या शूटिंगला हे नॉर्मली होऊच शकतं की ही इज मोर ऑफ अट्रॅक्ट करत. चॅलेंजेस हवे असतात, त्याला आवडतात चॅलेंजेस. म्हणजे जसं माझ्या आयुष्यात चॅलेंजेस आलेत, आय नेव्हर अट्रॅक्टेड, पण ते आले. ते आलेत. मला आवडतं कम्फर्ट झोनमध्ये सगळं व्यवस्थित व्हावं, नको फुकटचे चॅलेंजेस वगैरे, कशाला पाहिजे. नॉर्मल पण होते कला नॉर्मल पण साध्या पद्धतीने पण कला, अनुभूती, आविष्कार सगळं काही होतं. त्याच्यासाठी एवढंच सगळं करावं असं नाही. पण देवाशीच्या शूटिंगला ते होतं. आदल्या दिवशी पाणी बिणी खदानीत काय होणार वगैरे. आता ते पाणी पडून गेल्यानंतर ते पाणी आतमध्ये इमिडिएटली ते जातं आतमध्ये, कारण ती खदान आहे, ते भुसभुशीत आहे सगळं, ते जातं. पण आपण जेव्हा शूटिंग करायला सुरुवात केली तेव्हा त्या पाण्याची वाफ वर चालली आहे ना, जस्ट इमॅजिन की कुकरमध्ये बसल्यासारखं वाटायचं. आम्ही तिकडे खाली मनोज सर वगैरे आम्ही बसलो ना, तर यार अब सीटी आ जाएगी अशी 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 कंडिशन होती. त्याच्यामध्ये मी जिजाला घेऊन तिकडे गेले होते. तू जिजाला घेऊन गेली होतीस तिकडे? ऑब्व्हियसली किती मी खूप दिवस शूटिंग करत होते, 40 डेज वगैरे. मी तिला कसं काय फिडिंग बेबी शी इज, बट व्हॉट आय म्हणजे मी काय करायचे, ती रांचीमध्ये राहायची आणि आम्ही रांचीपासून ट्रॅव्हल करत ओडिसा नक्षलाईट, जिजाने काय नाही पाहिलं. एकदा तिने असंच मी बसवलं ती प्रवासामध्ये, ओडिसापर्यंत ट्रॅव्हल करतोय, तर तिकडे सगळे ते सीआरपीएफचे सगळे जवान बिवान सगळे बंदुकी म्हणजे पाहतीये, कारण तिने हे काय आहे असं वगैरे करून मध्येच कुणीतरी विचारतायत आपल्याला वगैरे, कारण की तो सगळा तसा एरिया होता, तसा तो हे एरिया होता. त्यामुळे मग आम्ही पण सगळे राम भरोसेच, म्हणजे काय काय नाही, ऍडव्हेंचर इज लाईक कोर्स कम्प्लीट एका पण मग तिला वर्षाचा. कसं सगळं हे तू मॅनेज केलंस? अरे मी आय यूज टू पंप मिल्क. ओके. मी मिल्क पंप करून मग हॉटेलवर ठेवायचे, आणि मग ते हे सगळे म्हणजे माझी ड्युटीच असायची की आय यूज टू पंप मिल्क इन द नाईट. मी ह्याच्यावर शूटिंगवर पण घेऊन जायचे, पण मला ते इतकं प्रॉब्लेमॅटिक वाटायचं की इट इज इतकी धूळ आहे की हे किती हायजेनिक असणार आहे की आत्ता. मला असं वाटायचं की मी अंघोळ केल्यानंतरच आय हॅव टू डू इट, बट मोस्ट ऑफ द टाइम मी शूटिंगवर सुद्धा करायचे, पण ते स्टोअर कुठे करणार मी किंवा काय. मग मी रात्रभर पंप करायचे, जे तिला दिवसभर चालायचं मिल्क. आणि मग आई आणि माय हजबंड दे यूज टू मॅनेज, म्हणजे त्यांना मॅनेज करायचं. आणि माझ्या नवऱ्याचं आणि माझं ठरलंच आहे ना 6 वर्षापर्यंत की लाईक बाळ हे दोघांचीही कमिटमेंट आहे, तर इधर मी शूटिंग करतो किंवा तो शूटिंग करतो, आम्ही आमच्या डेट्स मॅनेज करतो, अँड वी आर फॉलोइंग दॅट रुटीन. हा, इज रिअली इंटरेस्टिंग. या मगाशी तू बोलता बोलता एक विषय असं म्हणालीस की तुझ्या लुक्सवरनं तुला खूप क्रिटिसिझम झालं. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये हा एक मुद्दा आहे, ती मुलगी कशी दिसते, ती कशी राहते, ती जाडी झाली का, बारीक झाली का, गोरी आहे का, काळी आहे का, उंच आहे का, एक सतत आपण अंडर स्कॅनर असतो. एक आपण असं ब्रीद नाही करू शकत. त्याबद्दल तुला काय वाटतं स्पेसिफिकली? हे कंडिशनिंग मला असं वाटतं आपल्या इंडस्ट्रीतलं नाही आहे, हे भार्गवी कंडिशनिंग फार लहानपणापासून आहे, आपल्या शेजारी पाजाऱ्यांपासून पण आहे.
कॉलनीतली ही किती सुंदर दिसते आपल्या कॉलनीत वगैरे, इथपासूनच ते आहे. कारण की रंग आणि रूपाचं वगैरे. व्हॉट आय अंडरस्टूड आफ्टर अ पॉइंट, मला काय गोष्टी हे करायच्या माहिती आहे, कारण की सी आय एम अ ॲक्टर, सो आय एम डिपेंडंट ऑन डिरेक्टर्स. सो देर आर व्हेरी फ्यू डिरेक्टर जे कास्टिंग करताना प्रायोरिटीने हा निकष लावत नाहीत. देर आर व्हेरी फ्यू की जे प्रायोरिटीने ठरवत नाही, की नाहीतर मग सगळ्या डिरेक्टरांचं नॉर्मली येतं ना, की ही तो रोल आपण तिच्याकडनं ते काम काढून घेऊयात, आपण हे करून घेऊयात, ते करून घेऊयात. बरं, माझं असं म्हणणं आहे की वी कॅनॉट गो इन ह्या टेरिटरीमध्ये की यार मला कुणीतरी साडी नेसून धगधग करणे लगा असं गाणं काहीतरी मिळावं, या कधी या इंडस्ट्रीत आलो तेव्हापासूनच काही अशा अपेक्षा नव्हत्या किंवा काय. मला माहिती होतं की माझी टेरिटरी काय आहे, मी कुठे काम करणार आहे, काय करणार आहे. सो ते फक्त एक कधीतरी की ती ती ते अशा पद्धतीचे विचार करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळे मग एक रिस्ट्रिक्शन्स येतात की यार प्रत्येकाचा तो जर अँगल असेल, कारण की आपण यार लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकत नाही ना. दॅट इज नॉट इन आवर हँड. सो व्हॉट इज इन आवर हँड, तर असे दिग्दर्शक शोधणं. म्हणजे आता फुलो कर्मा, तर देवाशिष म्हणतो की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात ब्युटिफुल पात्र आहे हे, काय करायचं त्याचं वगैरे. ब्युटिफुल पात्राने तुम्ही फुलो कर्मा कुठल्याही ऍक्टरला, म्हणजे अत्यंत कुठल्याही ऍक्ट्रेसला सांगावं तर ती म्हणाल की हा रोल हवाय का मला, तर ती म्हणाल हो मला हवाय, नक्कीच. आय वॉन्ट दिस रोल. सो मग मला असं वाटतं की आता ती काही तक्रार करण्यासाठी आणि तशी काही जागा नाही, कारण की आपल्याला आपलं आपलं जे हवं ते मिळतंच. पण मी तुला भार्गवी एक गोष्ट सांगते, कितीही जगाने कोणीही काही म्हटलं, काहीही म्हटलं असेल मला, किंवा कधीही छोटे मोठे क्रिटिसिझमला मी फेस केलं असेल लुक्सवरनं किंवा काय लगावरनं, देर वेर ऑलवेज पीपल हू यूज टू ॲडमायर माय लुक. अशी एक ब्रिगेड होती, असे एक लोक होते, ते म्हणायचे की यार ही काहीतरी वेगळी दिसते, हिच्यात काहीतरी एक वेगळं आकर्षण आहे. ही एक होती सोशली बाबतीत. आणि दुसरी गोष्ट आत्म मला माहिती आहे भार्गवी मी खूप सुंदर आहे. आता मला माहिती आहे की माझे ब्युटी हे काय आहेत, ब्युटी पॉईंट्स काय आहेत, ते मला आत्म माहिती आहे. मला माहिती आहे की कुठल्या क्षणाला काय दिसणं अपेक्षित आहे, ते मी दिसले की मी त्या क्षणासाठी ती ब्युटिफुल आहे. सो तसं आहे. आणि नॉर्मल आयुष्यात तर आपण आहोतच ब्युटिफुल, आपण लक्षात जात नाही कुठे, संपला विषय एंड. पण जसं तू म्हणालीस की काही डिरेक्टर्सना हा प्रश्न होता की तू खूप वेगळी आहेस आणि छान काम करते, तसं काही डिरेक्टर्स क्रिटिसिझम आणि ह्याच्यामध्ये हा एक मराठी इंडस्ट्रीमध्ये छोटासा इश्यू आहे, तो आहे ग्रुपिझमचा. ग्रुपिझममुळे फिल्म्स खूप ऍक्टर्सना मिळत नाहीत आणि पुन्हा आपल्याकडे थोडंसं असं होतं, अरे ती सिरियलमध्ये काम करणारी आहे, ती फलाना आहे, ती त्याला, असं खूप ग्रुपिझम होतं. त्याचा कधी फटका बसलाय तुला? मला सिरियलमध्ये काम करणारी किंवा काय अशा पद्धतीचं कधी आलं नाही, कारण की मी फार करेक्ट पॉइंटला फार विचार करून सिरियल्स घेतल्यात. म्हणजे अनुबंध ही मला माझी इमेज ब्रेक करण्यासाठीच घेतला होता, कारण सोनियाच्या उंबरामध्ये मी तशा पद्धतीने ते फार विचार करून घेतला होता. आणि समहाऊ आय सक्सीड इन दॅट ऑल्सो, कारण मला माहिती होतं की माझी जागा मला कुठे जाणार आहे वगैरे. तशा अर्थाने त्याचा मला झाला नाही. कुणी माझ्या कॅलिबरवर कधी डाऊट नाही घेतला की ही स्मिता परफॉर्म कैसे करेगी यार, ती कशी करेल, ह्याच्यावर कधी मला डाऊट कुणी घेतलेला मला आठवत नाही. ऑलवेज आय फाउंड पीपल हू ऑलवेज ॲडमायर, ॲप्रिशिएट माय वर्क. कायम मला ते ॲप्रिसिएशन मिळालं. मला ग्रुपिझमवर माझं असं एक, पूर्वी मला असं व्हायचं की ग्रुप किंवा कंपू एका ह्याच्यामध्ये राहिल्यानंतर आपल्याला एका विशिष्ट ह्याच्यातली कामं मिळतील का किंवा काय. पण मला भार्गवी लेटर ऑन मला असं लक्षात आलं की इट इज गुड यू आर नॉट इन एनी ग्रुप. हे खूप उत्तम आहे. कारण तुम्ही जेव्हा एका विशिष्ट ग्रुपमध्ये किंवा खूप काळ विशिष्ट लोकांच्या सान्निध्यामध्ये राहता ना, तेव्हा तुमची जी विजन आहे ना ती ब्लॉक होऊन जाते. तुम्हाला त्याच्या पलीकडचं दिसत नाही. आणि मी कम्फर्ट झोनमध्ये गेली की मी अनकम्फर्टेबल होते. यार काय चाललंय आपलं, किती दिवस हेच चाललंय किंवा काय. त्यामुळे मला ना कुठला ग्रुप फॅसिनेटच जास्त केला नाही. मी कुठल्या ग्रुपमध्ये फार काळ राहिले नाही. आणि मी ज्या लोकांमध्ये असं होतं, जर राजीव आहे, दत्ता आहे किंवा काय वगैरे, ह्या लोकांमध्ये मी खूप काळ होते, पण तिकडेही जाऊन माझी अशी काहीतरी विचित्र भांडणच व्हायची. एक मिनिट, हे मला पटत नाहीये. बिकॉज ऑलवेज जे मला कम्फर्ट झोनमध्ये टाकणार आहे ते मला फारच अनकम्फर्टेबल करतं. कारण की
एकदम पटापट सगळीकडनं हो येत आहेत, सगळीकडनं हे आपल्याला पाहिजे तसं होत आहे, समजा की ते खूप लिमिटेड आहे. कारण की तुम्ही प्रत्येक काळामध्ये तुम्ही लिमिटेड होणार आहात जर तुम्ही तुम्हाला टाइम आणि याच्यामध्ये नाही बांधलं तर. ऑलवेज यू विल बी लिमिटेड. सो मला असं वाटतं की म्हणून तू जर बघशील तर त्याचे ड्रॉबॅक सुद्धा आहेत. काही फिल्म्स आहेत तर तुला कळतील की अरे ही मागची फिल्म पण अशीच होती, जस्ट बिकॉज यू आर जस्ट प्लेइंग इन अ ग्रुप. करेक्ट करेक्ट. तर तुम्हाला आता सगळ्यांचं सगळं माहिती आहे कसं आहे, त्यामुळे तुमच्या त्या प्रोजेक्टमध्ये पण अनप्रेडिक्टेबिलिटी राहत नाही काही. इट बिकम व्हेरी प्रेडिक्टेबल की अच्छा हे मागचं प्रॉब्लेम असं, मग ते पण प्रोजेक्ट असं असं तू किती ग्रुप्समध्ये बघशील तो. तर मला असं वाटतं की नाव एव्हरीवन शुड अंडरस्टँड की आता आपल्याला वेगवेगळ्या लोकांना घेऊन वेगवेगळी कामं घेऊन आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला पाहिजेत, कारण की मग प्रोजेक्ट वेगळे वाटणार नाहीत. ते चिरकाळ टिकणारं नसतं, ते खूप मग लिमिटेड राहणार, लिमिटेड सगळं होणार आणि ते रिपिटेटिव्ह होणार. करेक्ट करेक्ट 100%. एक अभिनेत्रीपासून एक पुढचा टप्पा प्रत्येक ऍक्टर आणि ऍक्ट्रेसच्या आयुष्यात येतो, तो म्हणजे त्यांचं लग्न आणि त्यांचा संसार. खूप जण आपल्या मित्रमैत्रिणींशी त्यांचं जमतं आणि ते गेट मॅरिड किंवा त्यांचं अरेंज मॅरेज असतं. आम्हाला धीरजजींविषयी सांग, आम्हाला ऐकायला खूप आवडेल. खूप कमी जणांना माहिती आहे त्यांच्याविषयी. त्यांना कधी भेटलीस, कशी भेटलीस आणि हाऊ यू यार तुझी काय लव्ह स्टोरी काय थोडक्यात? यार खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. धीरूजी आणि मी अंबिका नावाची फिल्म जी माझी इंटरनॅशनल फिल्म आहे त्याच्यामध्ये आम्ही भेटलो. सो त्यांनी त्याचे जे बुंदेलखंडी डायलॉग्स आहेत ते पण लिहिलेले आहेत ते त्यांनी. बुंदेलखंडचे. हां, ही इज फ्रॉम बुंदेलखंड, म्हणजे एमपी मध्ये बुंदेलखंड जो भाग आहे त्याच्यामधले आहेत ते. सो ते डायलॉग्स पण त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते मग आता ते डायलॉग्स शिकवायला म्हणून पण. आणि प्रशांत नायर तुला माहित असेल ना, फायर बाय येस येस ऑफकोर्स. सो ही वॉज द डिरेक्टर. सो प्रशांत कम्प्लीट इंग्लिश बिकॉज ही इज नॉट फ्रॉम हिअर. तो इंडियातला, म्हणजे तो इंडियामध्ये जन्मलाच नाही आहे, तो बाहेरचाच आहे. तो सो डिरेक्टर आणि आमच्यामध्ये कम्युनिकेशनला कायम धीरूजी असायचे. सो आम्ही सेटवर असं होतो, आम्ही शूटिंग करायचो एकत्र, काय 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 चालू असतं. आणि माझी ना ॲक्टर म्हणून ना फार वेगळी एक नोट आहे ती, म्हणजे मला फार आवडतात असे. मग एक सीन होता ज्याच्यामध्ये इंदिरा गांधीने इमर्जन्सी डिक्लेअर केली आहे आणि त्याच्यामध्ये अरे वो नसबंदी करा रही है सबकी. तो बोले की मतलब इनकी अरे उसने तो उसकी तो शादी भी नहीं हुई थी, उसकी नसबंदी, कारण त्यावेळेला तसं झालं होतं. बरोबर. तर तो सगळा रेफरन्स त्याच्यामध्ये आहे. तर मी आपलं हे सगळं भांडी घासताना मी आपलं बोलतीये किंवा काय वगैरे, आणि धीरूजी ऑल द टाइम ही इज कमिंग की स्मिताजी सुनो ना, ये लाइन ना ऐसा है. आप बोलले की अरे उनकी भी करा दे, असं म्हणतात ते, उनकी भी करा दे. तर ते म्हणतात की करा दी नाही आहे, करा दई. तर मी म्हटलं की करा दई, उनकी भी करा दी, ते भी हो गई, उनकी भी हो गई. असं असं एक काहीतरी म्हणणं आहे. तर मी आपली भांडी घासण्यामध्ये मग्न आहे. आता त्यांना माहित नाही की मला भांडी घासायला प्रचंड आवडतात, मला आवडतात. बिंगो. मला तो एक रिदमच आवडतो भांडी घासायला. मला जर गाणी आणि कोणीतरी भांडी घासायला, आय लव्ह इट. तर ना मी, आणि त्यात मला असं ते नारळाचा, आणि मी त्या डिपार्टमेंटला सुनू राकेश यादव वॉज, ज्याने तुंबाड केली, ही वॉज द प्रोडक्शन डिजाइनर. त्यांना म्हणतो सुनो राकेश, वो मुझे ना वो नारियल का काथ्या होता है ना वो चाहिए, और राख नहीं, स्मिता जी राख है, नारियल का काथ्या, हाँ तब प्लास्टिक आया था लेकिन हाँ हम दे सकते हैं, नो प्रॉब्लेम. त्याचं म्हणणं होतं की ती घासणी इंट्रोड्यूस झाली होती तर गावातले लोक ती यूज करणार वगैरे घासणी. असं म्हणून हां आता बघ, ते नारळाचा काठा, राख आणि काळं चुलीवरचं भांड. आता आपल्याला एक इंटरेस्टिंग टास्क मिळाला आयुष्यामध्ये की हे पातेलं स्वच्छ करायचं आहे. यू कॅन इमॅजिन हा किती आतनं हॅपीनेस की जेव्हा ते पाण्यात जाणार भांड तेव्हा ते चमकणार. चमकणार. आणि मला ते असं मी ठरवलं होतं की या वाक्याला ते चमकणार आणि मी ते बघणार सुद्धा, असं माझं ठरलंय. सीन इंदिरा गांधी आणि नसबंदी आणि याच्यावर चाललंय, पण माझा हा बिझनेस. सुनो ना, उनकी भी करा दई. स्मिता जी उनकी भी करा दई. हाँ मैं वही तो बोल रही हूँ, करा दई वगैरह. स्मिता जी आप वो बर्तन मजना छोड़ दो प्लीज, आप मेरा लाइन बोल दो अभी. उनकी भी करा दई.
अँड प्रशांत वॉज थिंकिंग वाय धीरूजी शाउटिंग ऑन स्मिता असं करून धीरू don't make my actors uncomfortable. What you no, I am just requesting her कि it is kara dai, not di. Oh, these two minute things never bother me. You know, असं करते. ते वेगळ्या झोन मध्ये, तू वेगळ्या झोन मध्ये, धीरूजी वेगळ्या झोन मध्ये. आणि नंतर धीरूजी म्हणाले की यार मरू देत तिकडे आता मला काही मुझे कुछ फरक नाही पडताय वगैरे वगैरे असं करून ते जाऊन बसले. आणि मला दिसलं की ते अपसेट झाले. पहिल्यांदा माझ्याकडे तशा अर्थाने धीरूजींकडे लक्ष दिलं. म्हटलं यार हा माणूस अपसेट झालाय माझ्यामुळे. शेट याची क्रिएटिव्ह प्रोसेस आपण सगळी व्हॉट वी डिड असं वगैरे करून. तर मग लक्षात आलं की थोडासा वेळ लागतोय मागचं काहीतरी एक ती फॉरेनची सिनेमॅटोग्राफर खुर्चीवर बसलेत ते घेऊन वगैरे वगैरे. म्हटलं सुनो ना धीरूजी बोले हाँ बोलो स्मिता जी. नहीं नहीं आपको जो बोलना है कंफर्टेबल जो बोलना है बोलो. तो एक सेकेंड आर यू एंग्री सॉरी मुझे माफ़ कर दो. तो बोले क्यों क्या हो गया. वो क्या है मैं मेरा टेम्पटेशन कंट्रोल नहीं कर पा रही थी. वॉट एवर मुझे बर्तन मांजना बहुत अच्छा लगता है यू नो. सो दैट्स वाई वो पतीला जो है ना वो मुझे शॉर्ट में दिखाना है कि मैंने कितना क्लीन किया है. तो वो मैं घिस घिस के क्लीन कर रही हूँ ऑलरेडी वगैरह. तो वो प्रोडक्शन वाले करेंगे ना स्मिता जी वगैरह. नहीं नहीं वो खुद साफ करने का ना एक कुछ अलग होता है. असं करून आमचं एक इंटरॅक्शन झालं. मग तेच हसायला लागले. मग ते म्हणाले की नहीं नहीं स्मिता जी यू आर करेक्ट एक्चुअली. लेकिन वो एक मैं अभी सोच रहा हूँ कि ये अच्छा भी हो सकता है. ये भी मूवमेंट आहे. आणि तू त्या फिल्ममध्ये बघशील ना तर मी म्हणते उनकी भी करा दी. अरे वो ते भी गए थे वो वाले लोग पकड़ पकड़ के लेके गए उनको. आणि मी तसं चमकलेलं भांडं. तर लाईन्स कम सो कॅज्युअल आणि चमकलेल्या भांड्यामध्ये. तर इट बिकम्स यु नो. आणि मला ना अशी ती थोडीशी ॲब्सर्डिटी आवडते. पण त्यांचं डायलॉग कोच असल्यामुळे त्यांचं पूर्णपणे. तर मी त्यांना म्हणाले की अब आया ना आपण. नहीं बहुत बढ़िया आया अभी कुछ नहीं. मैंने कहा देखो अब उनकी भी करा दे उसे भी गए थे उनको लेने के लिए असं म्हणाले असते तर किती नॉर्मल झालं असतं ना. ते कॅज्युअल आहे. उनकी भी करा दे उनकी भी लेने के लिए आलू किसी को भी पकड़ के लेके जाएंगे उते असे करके. आणि मग ते भांड्याकडे बघत आणि प्रशांत लाईक इट. तिकडून आमचं खरं तर ते क्रिएटिव्ह एक हे असतं ना ते ट्युनिंग जुळलं. मग आम्ही एकमेकांचे शत्रू नव्हतो मित्र झाला होता. मित्र. आणि माझ्या हे ना नशिबात आहे. माझं कुणाशीही इंटरॅक्शन हे पहिल्यांदा जे लॉंग टर्मवर जाणार आहे ना ते कायम भांडणातनं सुरू होतं. देर यूज टू बी फाईट आणि मग मैत्री. आणि मग मैत्री होत नाही. पहिली कधीच मैत्री होत नाही. इट इज ऑलवेज फाईट अँड देन मैत्री. हे माझं ठरलेलं आहे. सो नंतर मी एक दिवस अशी उपाशी माझ्यासाठी ठरवलं की 7 नंतर आपल्या शरीराला खाणं चांगलं वगैरे नसतं. तर 7 वाजता आपण मस्त तर हादरला व्यवस्थित ब्रेकफास्ट. पण थंडी ग थंडीत मग शूटिंग वगैरे 9:30 10:30ला पॅकअप झालं. शूटिंग चालूच होतं. 2 ते 2ची शिफ्ट होती. सो मी 10:30ला मी अशी आले हॉटेलवर. आणि मी विचारलं की कुछ खाने को है भूख लगी है. नहीं. दूध है नहीं वो फ्रिज लॉक करके जाते हैं क्योंकि कोई भी दूध चोरी कर लेता है. दूध भी नहीं है. मैंने कहा मैं मर जाऊंगी. बोले नहीं मैडम अभी तो बिस्लरी बॉटल के अलावा कुछ नहीं मिलेगा. अरे ऐसा कैसा हॉटेल है. अब मैं क्या करूं. तेवढ्यात धीरूजी इज आले आले आणि मला म्हणाले की स्मिता क्या हो गया स्मिता जी कुछ प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत आमचं आता ट्युनिंग झालेलं. त्यांना कळलं ही थोडीशी वेडी बाई आहे. हिचं सीनमध्ये वेगळीकडेच कुठेतरी लक्ष असतं. ती सीनमध्ये नसते. त्याच्यामुळे क्या हो गया स्मिता जी क्या हो गया. तो बोले यार इनके पास दूध भी नहीं है और उन्होंने फ्रिज लॉक कर दिया है. अब मैं सोच रही हूँ कि फ्रिज का ताला तोड़ दे या क्या करे वगैरह. त्यांनी बिचारे ने फोटो आणून दाखवला. ये देखो हमारे मालिक ने ताला लगाया और सीसीटीवी है तो हम ऐसे तोड़ नहीं सकते वगैरह. मैंने कहा एक तो कथा है कि सीसीटीवी और ताला क्यों लगाया है यहाँ पे. हा सिंपल गोष्ट आहे वगैरे. पण ठीक आहे एनिवे त्यांच्या काही प्रोग्रामिंगला आपल्याला काही बोलायचं नाहीये. सो मग मी म्हटलं की आता काय करायचं. आणि ही लेफ्ट यार धीरूजी. म्हटलं की हा माणूस आहे. एक तर विचारलं आणि गेला. आणि गेला. म्हटलं एनिवे. तर मी बाहेर जाऊन शोधतीये काय तर मला एक पानाची टपरी दिसली. मी म्हटलं ह्याच्याकडनं काय भूक तर लागली आहे. म्हटलं ह्याच्याकडनं मी एक डबाभर गुलकंद मागू का. मला भूक लागली आणि मला भूक कंट्रोल होत नाही. लागते म्हणजे लागते आणि नाही लागली तर मी का गुलकंद. आणि अशा विचारात आहेत तोपर्यंत धीरूजी चलिये. म्हटलं व्हॉट कहा.
मैंने प्रोडक्शन से गाड़ी मंगा ली है, हम देखते हैं आगे कहीं आपको खाना है. मैंने कहा तो फिर आप, नाही मैं तयार होने के लिए गया था. त्याच्यामुळे म्हटलं यार आत्ता मी काहीतरी वेगळं समजलं या माणसाला, पण हा माणूस वेगळा आहे. ओके, देन आम्ही बसलो 20 किलोमीटर वगैरे आम्ही असे गेलो असावं, परत 20 किलोमीटर आलो, एकही ठिकाण भेटलं नाही. 40 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, इकडे 18 किलोमीटर उलट्या दिशेने ट्रॅव्हल केलंय. तोपर्यंत मी माझ्या बाबांना वगैरे फोन की बाबा खूप भूक लागली आहे वगैरे वगैरे असे. बाबा आता काय करणार होते पुण्यात राहून, मी कुठेतरी वेगळीकडे. तर ते म्हणतात मुझे स्वेटाची एक समझ नहीं, आपके पापा करेंगे क्या? नो, ही विल लिसन टू माई प्रॉब्लम ना. हाँ, इतना तो हो सकता है. तो मेरा ये तो निकल सकता है ना, पेरेंट्स उसी के लिए होते हैं वगैरे. आणि मी बाबांना फोन करते. मग परत 18 किलोमीटर इकडे असं गेले आणि त्यांनी कुठेतरी एक धाबा छोटासा, ज्याला साडीचे पडदे लावलेत वगैरे, असा जुजबी कुठला तरी, जिथे चुलीवर काहीतरी म्हणताय असं काहीतरी त्यांनी शोधलं. दॅट वॉज अंड्याची भुर्जी आणि मैद्याची रोटी वगैरे असं काहीतरी होतं. आणि मी गेले की ये चलेगा क्या स्मिताजी, इतना ही मिल रहा है अब, इतना 40 किलोमीटर आणि हे 50 आणि 58 किलोमीटर झाले होते का गावात. ये इतना ही मिल रहा है, ये चलेगा क्या आपको? अरे मैंने कहा चलेगा क्या, दौडेगा. मैंने कहा असं म्हणून मी गेले आणि मी ती आलं समोर, माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं भार्गवी. आणि माझ्या डोळ्यातनं मी खातीये आणि मी समोर बघितलं, अरे हा माणूस काहीच खात नाहीये. म्हटलं आप नहीं खाओगे? नहीं मैं नहीं खाऊंगा. तो मैंने कहा आप आए क्यों? नहीं आपको भूक लगा था ना इस वजह से. माय गॉड. म्हटलं माझ्या भुकेसाठी हा माणूस 58 किलोमीटर, ही इज द मॅन असं म्हणून मला एक अटेन्शन गेलं. पण तिथनं पुढेही आमचं काही झालं नव्हतं. फायनली मी मेट 1.5 year. मग ऑन ऑफ फोन चालू आहेत किंवा काय वगैरे, बट नथिंग, नॉट मोर देन दॅट असं काहीतरी. 1.5 year नंतर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना भेटले. कारण मला अचानक या माणसाची आठवण येऊ लागली की कसं काय. आणि मला आय गॉट टू नो की त्याचा वाढदिवस आहे. माझी रवींद्र नाट्य मंदिरला रिहर्सल होती आणि त्या रिहर्सलला तू होतीस. इज इट? येस, तू होतीस त्या रिहर्सल. स्टेट अवॉर्डची वगैरे का? कुठल्या अवॉर्ड शोची मला माहित नाहीये, मला आठवत आहे व्यवस्थित तू होतीस. आणि मी रिहर्सल वगैरे संपली वगैरे, आपण चहा प्यायला नंतर 5 वाजता तिकडेच रिहर्सल हॉलमध्ये आला होता. तू कंटिन्यू करत होती रिहर्सल. मी खाली आले आणि म्हटलं काय करावं काय करावं. मला समोर एक दुकान दिसलं, छान शर्ट मिळत होते. मी असं इमॅजिनेटरी एक हे वजन या माणसाचं, म्हणजे ह्या हाईटचं आणि असं हा कुठला साईजचा तुम्ही शर्ट वापरता असं नाही. गिफ्ट म्हणजे त्यांना गिफ्ट घ्यायला म्हणून मी शर्ट घेतलं. अँड देन आय वेंट टू हिज प्लेस, कारण की आमचे तोपर्यंत कॉमन ओळखीचे वगैरे असे झाले होते, NSD पास आउट वगैरे असं सगळं मला माहिती होतं त्यांच्याबद्दल. आणि त्यांना फोन केला मी की आ जाओ आपका बर्थडे सेलिब्रेट करना है असं म्हणून. हे मी कधी करत नाही. आय नेव्हर डू दिस. आणि जुहू बीचवर मी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला त्यांना घेऊन गेले. त्यांना असं वाटलं की मी पृथ्वीला जाईन. नाही. नहीं. तर म्हटलं कोई अपनी टीम से आया है क्या? नहीं. चलो असं म्हणून त्या जुहू बीचवर आम्ही रात्री 10:30 वाजता केक, ते शॉवरवालं कॅन्डल, अत्यंत क्लिशे फिल्मी असं वगैरे, हॅपी बर्थडे गिफ्ट टू यू. व्हॉट इज हॅपनिंग. त्यांनाही कळत नाहीये हे काय चाललंय काय आयुष्यामध्ये. अँड देन कट्टू बोले की इतना प्यारा बर्थडे मेरा जीवन में किसी ने सेलिब्रेट नहीं किया है. मैंने कहा नो यू जस्ट अलाउ मी, यू गिव मी टाइम, यू नो, नहीं तो कौन देता है टाइम, यू गिव मी टाइम, आई ऑल्सो हॅव टू ऑनर वगैरे वगैरे असं सगळं बोलणं झालं. बट टू वी, ते मला म्हणाले की अब मैं आपको ऐसे नहीं छोड़ सकता, मेरे सारे दोस्त वगैरह हम लोग पार्टी कर रहे हैं घर पे, यू हैव टू कम टू माय प्लेस ऐसे करके. तर माझा सकाळी जो आपण जी रिहर्सल केली तो इव्हेंट आपला दुसऱ्या दिवशी होता. हा, म्हटलं आता मी जर इकडे 12:30 वाजता गेले, माझी झोप नाही होणार आणि मला दुसऱ्या दिवशी इव्हेंटला पोचायचं आहे वगैरे. पण तरी म्हटलं की चलो, मैंने कहा मैं 10-15 मिनट के लिए आऊंगी और फिर मैं निकलूंगी वहां से. मी त्यांना शुअर शॉर्ट सांगितलं. काय त्यांच्या लोकांमध्ये बोलणं झालं आतमध्ये मला माहित नाहीये. दे विल मेक शुअर की 4:30 पर्यंत मी त्या घरात निघू नये. दे विल मेक शुअर. आणि सगळेजण कट्टू, मला एक असं मी करतीये, माझं असं केक खाल्ला, केक कापला, मग ते ढोलक भिलक गाडी बिणी असं सगळं चालू आहे त्यांचं, मस्ती बिस्ती, सगळे खूप जण त्यांच्या घरामध्ये होते वगैरे वगैरे. आणि नंतर अचानक मला सगळेजण वहिनी का म्हणू लागलेत, भाभी. म्हटलं मला का सगळे भाभी म्हणतायत या घरामध्ये. आणि मला मला लिंक लागायला मला खूप वेळ गेला अगं. सगळ्यात पहिला आवाज आकाश दहिया, तुला ऍक्टर माहित असेल, आकाश दहिया बसवून, अरे भाभी सुना, मतलब अभी भाभी बुलाएंगे ना आपको असं करून.
त्याच्यावर मी काय म्हणणार होते त्याला. आणि नंतर मग दे विल मेक शुअर, आणि ते इतके भाभी भाभी सगळे म्हणायला लागले की नंतर मग मी विचार करायला लागले ऍक्च्युली वाय नॉट. मी का चांगलं विचार करत आहे. नाहीये. हा, मी का असा विचार करत नाहीये. पण अगं सगळे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. त्यांच्या आपण भाभी. आपण काय म्हणजे आपलं काय चाललंय, तिकडे काय चाललंय माहित नाही, माझ्या आत काय चाललंय मला माहित नाही. सो देन ऍट दॅट डे पहाटे 4:30 वाजता त्यांनी मेक श्योर केलं की ते म्हणाले भाभी हमारा जो ऊपर का बाल्कनी है ना, ऊपर का टेरेस वो सबसे बेस्ट है. मैंने कहा अच्छा. आता बांगूर नगरचा त्यांचा तो काहीतरी 3 BHK फ्लॅट, त्याची बाल्कनी अशी असून असून काय बेस्ट असणार आहे सांग तू मला बरं. नहीं नहीं, वहाँ पे एक आम का पेड़ आता है, इट्स सो ब्यूटीफुल, आज फुल मून है, चलो ना ऊपर हम आपको दिखाते हैं. म्हटलं की ठीक आहे चला. आता सगळेजण वर आले, सगळ्यांचं सेटिंग उचलून, सगळं गाड्या बिण्याचं सेटिंग उचलून आता टेरेसवर आहेत सगळे. बरं ते टेरेस कसं, त्या शिडी बांबूची, त्याने आपल्याला जावं लागतंय. ह्याच्यात काय खास आहे ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. मग आम्ही टेरेसवर गेलो. टेरेस वॉज ब्युटिफुल, ते खरंच झाड बीड आलं होतं. मग सगळे तिथे बसलेत वगैरे, असं सगळं झालंय. 4 o'clock आम्ही वर गेलो. 4:30ला सगळे लोक गायब होते आणि फक्त आम्ही दोघं होतो तिकडे. मग मोर देन आय डोंट वॉन्ट टू टेल एनी. पण मग तुझं लग्न MP बुंदेलखंडी स्टाईलनी झालं का आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने झालं? माझं लग्न सगळ्या पद्धतीने झालंय. माझं लग्न साऊथ इंडियन पद्धतीने सुद्धा झालंय. का? कारण की आम्हा दोघांना फार छोटं लग्न करायचं होतं. हम्म. आमचं असं ठरलं होतं की मोजकी 15-30 माणसं अशी आपण आणायची आणि संपलं आपलं. एवढंच लग्न करायचं आपण जास्त मोठं लग्न करायचं नाही. तर मग म्हटलं आता 30 माणसं नाही होणार, 50 आणि 50 100 माणसं होतील वगैरे. आमच्या मेडिटेशनच्या गुरु होत्या. एकतर आम्ही लग्न करणार नव्हतो सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे आमचं ठरलेलं होतं की आम्ही लिव्ह इन मध्ये राहणार, विषय एंड, नो स्ट्रिंग अटॅच्ड. हे आमचं ठरलेलं होतं 100%. आमच्या मेडिटेशनच्या गुरु जर आयुष्यात आल्या नसत्या तर आमचं लग्न झालं नसतं. त्यांनी एक डेट डिक्लेअर केली. त्यांनी आधी सांगितलं 28 डिसेंबरला मेरे घर में शादी है एंड यू बोथ आर इन्वाइटेड. तो हम बोलते कि ओ शाम की शादी हो रही है, किसी और की शादी हो रही है. नो नो, आप दोनों का शादी हो, तुम इन्वाइटेड हो. आणि म्हटलं की ओ फ्रिक, व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे आम्ही दोघांनी, मी घर सुद्धा विकत घेतलेलं होतं आणि आम्ही एकत्र राहायचो सुद्धा. म्हटलं की बापरे आता काय करायचंय. हे लग्न म्हणतात आणि लग्न तर दोघांनाही करायचं नव्हतं. म्हणजे प्रिटी शुअर अबाउट इट. ना त्याला ना मला, आम्ही दोघांनाही लग्न करायचं नव्हतं आणि असंच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मस्त राहणार होतो. त्यांनी तारीख डिक्लेअर केली आणि त्यांच्या पुढे काय बोलणार मग. आणि मग ते 3 महीने एकमेकांची उलटापालट झालो. शादी के बाद ये नहीं हो सकता, मेरा ये नहीं हो सकता, मेरा वो नहीं हो सकता, वो नहीं. आम्ही म्हणायला लागलो की आपण लग्न करणार नाही होत ना, मग हे आपण डिस्कस का करतोय की शादी के बाद ये नहीं हो सकता, वो नहीं हो सकता. अँड यू विल नॉट बिलीव्ह भार्गवी, मी त्यांच्या पाया पडले. रिक्वेस्ट आणि सिक्रेट गेम पार्ट 2चं शूटिंग चालू होतं. माय नेम इज शीला, ज्याच्यात मी लीड करत होते ज्या सिरीजमध्ये एरॉसच्या, त्याचं शूटिंग चालू होतं. माँ मेरे पास डेट्स ही नहीं है शादी करने के लिए. वो बोले तुम्हें सिर्फ एक दिन आना है, बाकी सब मैं करूँगी, तुम्हें आने. माँ ऐसे नहीं होता है माँ, सुनो मेरी बात. तो बोली नाही. तो बोले ठीक आहे चलो एक्सक्यूज. म्हणून मग 18 जानेवारी ही तारीख त्यांनी फिक्स केली आणि तेवढं त्यांनी हे दिलं तर मैं तुम्हें इतना दिन एक्सटेंडेड दे सकती हूँ. तर माझ्या लग्नासाठी माझ्याकडे फक्त 10 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. फक्त 10 दिवसाच्या सुट्ट्या. म्हणजे मी लग्नाचं, माझं मेहंदीचं सेरिमनी आहे, त्याच्या आदल्या दिवशी मी 2 वाजेपर्यंत शूटिंग करून दुसऱ्या दिवशी, त्यामुळे तू बघशील माझे डोळे सुजलेले आहेत, रात्री 2 पर्यंत शूटिंग करते. बिना काजळ लावता बिवता मी अशी मेहंदी काढायला बसली आहे वगैरे, असं होतं. तर लग्न ठरलं की इकडे करायचं साध्या पद्धतीने 100 माणसांना. बट आपले आई वडील, आपण एक प्लान बनवतो आणि आपले पेरेंट्स एक प्लान बनवतात. ते सॉलिड असतात. ते माझ्या सासरकडचे लोक, हां वो तो हो गया असं म्हणून वगैरे ते आले की हां ठीक आहे हम लोग आएंगे शादी में, ये करेंगे वो करेंगे. त्यांनी लग्न मानलंच नाही. ते जस्ट कम ॲज अ इन्व्हायटी इकडे. तर मेहंदीचं रसम झालं, हळदी झाली. हां, एक दिवस मेहंदी रसम, एक दिवस हळद झाली. त्याच्या तिसऱ्या दिवशी आमचं लग्न झालं साऊथ इंडियन स्टाईलने. साऊथ इंडियन स्टाईलने का केलं, कारण की मराठी लोक म्हणतील की नाही नाही हे असं नसतं, ते तसं असतं. ते म्हणजे नाही हमारे इथे तो ऐसे नहीं होता है, हमारे इथे तो ऐसे ही होता है. हे कोण क्लास सहन करणार.
मी साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करणार, तुम्ही यायचं, मी सांगणार तुम्हाला काय पद्धतीने होतं ते, आणि तुम्ही यायचं. बरं, आमच्या मेडिटेशनच्या गुरु दोन्ही फॅमिलीजला इज लाईक गुरु आहेत, त्यांना माहिती की हे यांचे गुरु आहेत, त्यामुळे ते सगळे आदरणीय आहेत ते. त्यामुळे त्यांनी लग्न ठरवलं. साऊथ इंडियन सगळे आले. साऊथ इंडियन चेन्नईवरनं आचारी आले फ्लाईटने. इकडे इतकं आउटस्टँडिंग जेवण होतं माझ्या जेवणात. सो आमचे साऊथ इंडियन सगळे साडी बिडी मला काही माहित नाहीये, सगळं आणलं होतं, वेष्टी दिरुजींची वगैरे. आणि दिरुजी इज लाईक डान्सिंग. ओ मुझे मैं पैदा हुआ तब से मुझे साऊथ इंडियन शादी फुल टाइमपास आहे तुमच्या लग्नामध्ये. तब से मुझे शादी करने दे. सो आवर मॅरेज वॉज फन. इट इज लाईक एका नाटकाची तालीम होती. अशा पद्धतीने आमचं लग्न पाणी. हाँ, तो अब क्या करना है? ओ, काशी यात्रा. ओके, सो प्लीज यू डिमांड मर्सिडीज बेन्स, देन ओनली आय विल गेट मॅरिड विथ यू, असं वगैरे. मग तिकडे चालल्यात अशा डिमांड्स वगैरे. मग इकडनं टीझिंग वगैरे. पण आई वडील पण मजा मस्ती वगैरे. आमचं लग्न झालं. हुश, संपले 3 दिवस आपले सेरेमनी झाले, संपले, सगळं झाले. आता म्हणाले अब उधर जाना है. तर मी म्हटलं की हो, जायचंच होतं आम्हाला, कारण की लग्न झालंय म्हटल्यावर सासरी जाणारच सगळे. तर जितके रिलेटिव्ह आले होते त्यांच्या सगळ्यांचे रिटर्न आम्हाला तिकीट काढायचे. आणि आमच्या दोघांचं आम्ही वी वेर मोस्टली इन टू ऑर्गनायझिंग. म्हणजे हे करायचं, ते करायचं, इथलं सगळं वाइंड अप करायचं, इथे काय सजावट केलेली असेल. आमच्या लग्नामध्ये असं होतं की माझा भाऊ, बहीण, माझा नवरा, मी, आम्ही सगळे रात्री डेकोरेशन, ये फूल ऐसा नहीं होना चाहिए, ये फूल ऐसा होना चाहिए, आम्हीच सगळे डेकोरेशन करतोय, असं सगळं मजेशीर. चहा येतोय, कॉफी येते रात्री 2 वाजता वगैरे, असं सगळं मजेशीर आमचं लग्न, डेकोरेशन. आणि इट वॉज अ ब्युटिफुल इव्हेंट. लाईक आम्ही इव्हेंट सारखा होता तो. मग मी तिकडे गेले आम्ही सगळी तिकीटं केली. मी तिकडे पोहोचले. तिकडे गेल्यापासून सेरेमनी सुरू झाली, कारण की आमच्या इकडे घुंगट घेतात. अच्छा. पूर्ण असं वगैरे. तर तिकडे गेले की कट्टू, माय कॉटन ड्रेस इज कट्टू चेंज इन टू जरी मरी की साडी, जिथे इथे अत्यंत साध्या साड्या वगैरे असं करे. लग्नात फक्त मी बनारसी वगैरे हे घातली होती आणि एक कांजीवरम, एवढ्याच. मी काही जास्त खर्च कशाला एवढे करायचे वगैरे उगाच वगैरे. तिकडे गेल्यावर डायरेक्ट माझी साडी पहिली आली, चुनरी वगैरे आली, दुल्हन आर्य वगैरे वगैरे. तिकडून मग बँडबाजा आला. मग सगळं देवांचे पाया वगैरे पडून झालं, सगळं झालं. मी म्हटलं वाव, हे किती सिम्पल साधं आहे. आपण पाया पडलं वगैरे वगैरे, संपलं, दॅट्स इट. ओके. मग दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की आता काय? हां, अब हमारे पुराने गाव में जाना है. मी म्हटलं की हो, ठीक आहे. तर ते काहीतरी 100 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून आहे. मी म्हटलं ओके. तिकडे गेल्यावर तो अख्ख्या दिवसामध्ये मी सगळ्या गावांमध्ये फिरून आले. हात वगैरे, जुनं घर वगैरे वगैरे सगळं, ते हाते लगाने होते, ते झालं. म्हटलं आता काय? आता रिसेप्शन. मग मी गेले रिसेप्शनला. जे 100 लोकांचं लग्न, 100 लोक होते ना इथे लग्नाला माझ्या. तिकडे 100 स्टॉल्स होते भार्गवी, खाण्याचे. आणि मी म्हणाले, गुरुजींना म्हणायचे, "ये सारा पैसा हमने SIP में लगाया होता था." त्याच्यावर म्हणाले, शट अप स्मिता वगैरे. मी म्हणे, "ये सारा पैसा अगर SIP में लगाया होता तो कितना सही होता था ना." 100 स्टॉल्स होते. हे कोण खाणार आहेत, काय करणार आहेत? मसाला डोस्यापासून, आईस्क्रीमपासून, चायनीजपासून, फुलकीपासून, सगळं एव्हरीथिंग वॉज देअर. एव्हरीथिंग वॉज देअर. चॉकलेट स्टॉलपासून सगळे स्टॉल्स होते तिकडे. मोठं ग्राउंड, म्हणजे शिवाजी पार्क वगैरे केवढं असावं तेवढं असं मोठं ग्राउंड त्यांनी हायर केलं होतं. आणि त्याच्यामध्ये डेकोरेशन. आणि मी रिसेप्शनला बसली आहे वगैरे वगैरे, सगळं झालं. मी म्हटलं आता संपलं. नाही, आता आपले रिलेटिव्ह सगळे येणार. मग तिकडे परत सगळे विधी झाले तिकडे. नहीं, हमने उते का शादी तो माना नहीं ना, ये रिलेटिव्स तो आई नहीं ना, फिर वो तो नाराज हो जाएंगे, तो इनके लिए आप वापस हम यहाँ कर रहे हैं. माझे सगळे कार्यक्रम 26 तारीख, 26 तारीखचं माझं रिटर्निंगचं तिकीट होतं. मला असं झालं की मला कसंही करून जायचं आहे. माझे 25 तारखेपर्यंत विधी चालू होते. आणि मला फक्त एकच काम होतं भार्गवी, मी रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, सगळे दागिने घालायचे, मेकअप करायचा, कारण तिकडे मेकअप मॅन्डेटरी आहे घरामध्ये. तुम्ही घुंगटमध्ये असाल, आतमध्ये मेकअप पाहिजे पूर्ण. मेकअप मॅन्डेटरी, संपूर्ण रंग लावायचा, महावर वगैरे असतो, अख्खा रंग लावायचा, हाताला रंग वगैरे. दिवसभर आपण बसून राहायचं. मग आपले विधी होत राहतात, आपण सगळं करत राहायचं. एका पॉईंटला मी 24 तारखेला असं आठवते, मी आतनं असा ब्लास्ट झाला होता. आणि माझ्या नवऱ्याला मी असा फोन केला की आई जस्ट हैव अ शूटिंग ऑन 28, हम लोग 26, लेकिन मैं भूल चुकी हूँ कि मैं एक्टर हूँ.
मैं भूल चुकी हूँ एंड मुझे रोना आ रहा है. मग समहाव ही जस्ट मॅनेज, त्यांनी माझ्या नंडेला निरोप पाठवून वगैरे वगैरे समहाव जस्ट मॅनेज की आपण टेरेसवर गप्पा मारायला जाऊयात म्हणून. आणि मग आम्हाला तो एक 15 मिनिटाचा चहा पिण्याचा जो आमचा वेळ होता तो माझ्या नंडेने मॅनेज केला. एंड वी जस्ट ऑन टेरेस एंड मतलब कि मैं शादी की हूँ, मैं आपको देख ही नहीं पा रही हूँ 5 दिनों में, आप कहाँ हो, मुझे पता ही नहीं है आप कहाँ हो. ऐसे ही होता है स्मिता, 26 के बाद रोज देखोगे तुम मुझे. पण थोडक्यात टेरेस हा तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचा अरे हो खरं. सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुमच्या टेरेसवर होतात, हे सगळं लक्षात टेरेसवर ठेवा. झालं आयुष्यात आमचं. ओ यार खरंच मारू. कसं अंडरलाईन केलंस. पण मग ते तुझ्या करिअरला किती सपोर्ट करतात? म्हणजे आता अर्थात तुमचे जे डिसिजन आहेत त्याच्यावरनं कळतं, पण एक जनरल एक ऍक्टर म्हणून, किंवा ते पण एक ऍक्टर आहेत, रायटर आहेत, प्लस उत्तम पेंटरही आहेत, ते आर्टिस्ट आहेत ते पूर्णपणे. ते तुला कसं सपोर्ट करतात? ही ऍक्च्युली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो म्हणजे तू त्यांना विचारशील ना, तर ते माझ्या ॲक्ट्रेस होण्याच्या प्रेमामध्ये. ते म्हणाले की स्मिता जी का ह्यूमन साइड, ते मला म्हणतात की तुम्हारी ह्यूमन साइड मतलब वो तो मेरे लिए बोनस पॉइंट थे. लेकिन पहिल्यांदा ते खूप अट्रॅक्टेड झाले होते ते माझ्या ॲक्टर होण्यावर झाले होते. तर त्यांना म्हणाले की यार, आणि ते मला म्हणायचे सुद्धा की जेव्हा ते मला एकदा बोलले होते की जेव्हा सेटवर होतो मी असं इमॅजिन पण केलं नव्हतं की ही मुलगी कधी माझ्या आयुष्यात येईल म्हणून. आय नेव्हर एव्हर इमॅजिन. सो त्यांना माझ्या ॲक्ट्रेस होण्यावर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांना गर्व आहे. त्यामुळे ही जस्ट प्राऊड ऑफ, त्यांना कधीही माझ्या ॲक्ट्रेस म्हणून कुठे कौतुक झालं काही झालं तर त्यांना होतं की बॉस, की हे जे आहे ना की विच इज जे त्यांना खूप अट्रॅक्ट करतं, जे खूप त्यांना फॅसिनेट करतं. इवन मी घरामध्ये जेव्हा माझे सिनेमे येतात आणि माझं जे प्री वर्क चालू असतं तर त्यांना ते खूप गमतीशीर वाटतं, त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटतं की आता हिचं काय होतं आहे, आता तिचं काय होतं आहे वगैरे वगैरे. सो ही एन्जॉय दॅट प्रोसेस अँड ही नोज मी इनसाइड अँड आउट, की ॲक्टर म्हणून ते मला फार इनसाइड आउट ओळखतात. त्यामुळे मग त्यांना खूप मदत होते मी माणूस म्हणून. त्यामुळे ते आमच्यामध्ये क्लॅश कधीच होत नाही. होत जे नाही. कामाचे किंवा ह्याचे असतात ना किंवा रुटीनचे वगैरे तर त्या सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे त्याला तर होतच नाहीत वगैरे. पण त्यांचं ॲक्ट्रेस होण्यावर माझा जीव असल्यामुळे त्यांना ते फार ही इज ऑलवेज की तेच तर आहे जे मला खूप आवडलं होतं किंवा जे खूप आवडतं मला. त्यामुळे ते तर मला हवंच आहे. पण त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यात आली जिजा. एका हम्म. ऍक्ट्रेसच्या आयुष्यात जेव्हा एक बाळ होतं त्याच्यानंतर तिच्यात खूप चेंज होतात असं लोकांना वाटतं. म्हणजे ती एक बाई म्हणून बदलते, हो. मग तिचं शरीर हो, बदलतं, बदलली तिचा आहे. विचार हां, हां. बदलतात, तिच्या प्रायोरिटीज बदलतात. पण मला असं तुझ्यावरनं वाटतं, आपण ज्या गप्पा मारल्यात, की त्याच्यामध्ये तर उलट काही बदल झालाच नाही. म्हणजे तू जिजाला एवढं लहान असताना घेऊन काम करत होतीस. पण अनेक वेळेला ना हल्ली प्रेग्नन्सीचं खूप वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग केलं जातं. जे मी तुझ्या ह्याच्यात पाहिलं नाही, की मग प्रेग्नन्सी म्हणून ते फोटोशूट्स असतात. प्रत्येकाची आवड असते अर्थातच. पण ह्याच्यामध्ये तू खूप छान सगळं ते मॅनेज केलंस, किंवा अनेक बायकांना आजकाल प्रेग्नन्सी नंतर डिप्रेशन्स येतात. मुलाबद्दल अ, राग निर्माण होतो, की ह्याच्यामुळे माझं करिअर थांबलं किंवा असं सगळं. आणि त्याच्याकडे ना थोडंसं वेगळ्या निगेटिव्ह नाही म्हणणार मी, पण थोडं वेगळ्या पद्धतीने आता प्रेग्नन्सीकडे बघितलं जातं. पण तुझं जर एकूणच मी सगळं कामाची पद्धत पाहिली, किंवा अ, आपण जो सोशल मीडियावरचा अपीअरन्स पाहिला, तुझी प्रेग्नन्सी जशी गेली तशीच होती. हा एक त्याच्यातला दुवा आहे. म्हणजे रिअल लाईफ आणि रील लाईफ ह्याच्यामध्ये फार फरक नव्हता तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये. त्याबद्दल तुला काय बोलायचंय त्या फेजबद्दल? यार मी तुला सांगते की मी खूप जणांनाही बोलले, आता तुला सुद्धा बोलली आहे भार्गवी एकदा, की जेव्हा जीसस झाली तेव्हा मी असं म्हणाले की वाय आय वॉज वेटेड सो लॉंग. जर मला माहीत होतं, जर मला यत्किंचितही कल्पना असती की हे फिलिंग काय आहे, तर मी जेव्हा एलिजिबल असते आई होण्यासाठी तेव्हाच झालं असतं. तेव्हाच मी झाले असते. बिकॉज मला असं वाटतं की दॅट्स द ब्युटिफुल फिलिंग. हे आयुष्यातलं एक अल्टिमेट फिलिंग आहे जे जिजाने मला दिलेलं आहे. एकतर डॉटर लाईक जिजा, खरंच जिजासारखी मुलगी मिळणं हे मी ब्लेस्ड समजते, कारण की ती फारच वेगळी मुलगी आहे जिजा. जी प्रत्येक आईला वाटते यार, प्रत्येक आईला असं वाटतं सो तुझी मैं असतंच एक, प्रत्येक आईला आपलं मूल हे वेगळंच वाटत असतं ते.
आणि माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ना भार्गवी, माझ्या प्रेग्नन्सीचा पिरियड, जिजा झाल्यानंतरचा पिरियड, मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात अद्भुत कामं केलेली. अद्भुत कामं म्हणजे जिजा झाल्यानंतर, आई पण ॲक्च्युली अनुभवल्यानंतर, म्हणजे मला असं कायम वाटतं की मला आत्ता 72 माईल्स परफॉर्म करायला द्यायला पाहिजे. आय नो. बिकॉज तेव्हा मी आई पण अनुभवलेलं नव्हतं. इट्स अ फिलिंग, यू कांट एक्सप्रेस इट इन अ वर्ड. तुम्ही ते, कारण की ते आपल्या विचारांचा दृष्टिकोन बदलतं. म्हणजे आत्ता जर माझ्या आयुष्यामध्ये कुठलाही हर्डल किंवा इमोशनली आपल्याला कधी कधी हलवणारे काही प्रसंग येतात, पण इमिडिएटली डोळ्यासमोर जिजा येते आणि म्हणते की शी इज माय प्रायोरिटी, आय कांट अफोर्ड इट, मी हे करू शकत नाही. आणि ती एक वेगळ्या पद्धतीची पॉवर आणि एक वेगळ्या पद्धतीचं स्थैर्य तुला आयुष्यात देते. द वे शी लव्ज मी, द वे शी लव्ज मी, मला असं वाटतं की जिजा इतकं प्रेम आयुष्यामध्ये माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्यावर केलेलं नाही. खरंच नाही केलेलं आहे. अल्टिमेट एक अनकंडिशनल लव्ह काय असतं ना, की ते सगळं काही हटव. जिजा, तिचा आवाज आला बघ. जिजा, घेऊनच येते. जिजा. घ्या, जिजाचं नाव घेतलं आणि जिजा इज हिअर. हॅलो जिजा. हॅलो. चल मम्मी बताइए. सो जिजाचं असं झालं की जेव्हा ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात अल्टिमेट कामं जी आहेत ती जिजा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हाच मी गेलेली आहेत. अँड शी ॲक्च्युली गिव्ह मी स्ट्रेंथ, की ती जर एवढ्या कमी वयामध्ये अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग ठेवू शकते, तर यार माझ्या या वयाला मला फार अंडरस्टँडिंग ठेवायला पाहिजे. यु नो, सो अशा पद्धतीने मुली तुम्हाला ग्रूम करतात. मी एक फ्रेंच पार्लमेंटमध्ये जी एक पॉलिटिशियन आहे तिचा येस. एक फोटो आला होता बघ, फार इंटरेस्टिंग फोटो होता आता, की ती पार्लमेंटमध्ये स्पीच चालू आहे, त्यांचं ते अधिवेशन चालू आहे अँड शी इज फीडिंग बेबी. येस. किती आउटस्टँडिंग मुवमेंट आहे ही यार, किती आउटस्टँडिंग मुवमेंट आहे. आपण आता कुठल्या सेंचुरीमध्ये जातोय, आपल्याला हे आलं पाहिजे. हां हां, ओके फाइन. हाँ, ये माइक है, उसको हाथ मत लगाओ ऐसे, क्या उसको हाथ नहीं लगाना है माइक में, इससे इधर से आवाज़ आती है. ओके, ठीक आहे, ओके. सो तो एक मी फोटो पाहिला होता तो, आणि व्हिडिओसुद्धा पाहिला होता तो, की ती त्या सेशनमध्ये फीड करते आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग, की आत्ता तुम्हाला बाळ झालं आहे, तर हां तुम्हाला बाळ झालं आहे आणि तुम्ही त्याला घेऊन आता काम करताय. माझ्या कैक बाहेर देशातल्या मैत्रिणी आहेत, काही स्पॅनिश मैत्रिणी आहेत माझ्या काही, ॲक्च्युली त्यांनीच खूप स्ट्रेंथ दिली आहे, की डिलिव्हरी झाली आणि 10व्या दिवशी त्या एक्सरसाइज करायला होत्या आणि त्यांनी म्हटलं, व्हॉट यू आर थिंकिंग, व्हाय यू आर थिंकिंग, वी आर नॉट इल, वी आर नॉट हँडिकॅप्ड. सो यू हॅव टू अंडरस्टँड फ्यू थिंग्स. तर त्यांनी पण एक मला फार वेगळ्या पद्धतीने मैत्रिणींनी माझ्या ग्रूम केलं. आणि त्या ज्या पद्धतीने योगा करायच्या, त्यांचं छोटं छोटं बाळ ते दुडू धावायला लागलं तर त्याला पाठीवर घेऊन योगा करायच्या. सो असे संस्कार एक माझ्या आजूबाजूला एक वातावरण, अशा सगळ्या इंटरेस्टिंग मदर्स ज्या होत्या, त्यांनीही मला एक ॲप्रोच सांगितलं की कसा ॲप्रोच असायला पाहिजे. जसं नाही, आम्ही आमच्या बाळाला दाखवणार नाही, आम्ही हे करणार नाही, ते करणार नाही. जिजाच्या बाबतीत असं काही नाही आहे. जिजा सगळीकडे असते. जिजाला मी जितक्या लवकर हे नॉर्मल आहे हे सांगेल, तितक्या लवकर ते तिच्यासाठी नॉर्मल होणार. करेक्ट. सो प्रत्येक गोष्टी हा तुझा, आई वडील आहेत तिचे आई वडील दोघंही ॲक्टर आहेत. तिला सिनेमांच्या सेटवर जावं लागणार, ती असणार बरोबर. सो जितक्या लवकर मी तिला नॉर्मल, ती 3-3 तासाचं नाटक बघते ती. हो. ती 1 वर्ष 2 महिने झाले होते, म्हणजे ती 14 महिन्यांची होती तेव्हा तिने माझी यशवंता नावाची फिल्म पूर्णपणे पाहिली होती. अजिबात तिने स्क्रीनिंगमध्ये कुणालाही डिस्टर्ब केलं नाही. आत्म पॅम्फलेट फिल्म पाहिल्यानंतर शी वॉज द वन थिएटरमध्ये जिने, जेव्हा टायटल्स यायला सुरुवात झाली, शी इज द वन जिने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सो यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग, की मुलांमध्ये खूप एक्स्ट्राऑर्डिनरी कपॅसिटी असते. आपण हे मुलं करू शकणार नाही म्हणून त्यांना लिमिटेड ठरवतो. आणि दॅट्स द हे पार्ट. माझ्या प्रेग्नन्सीमधला एक किस्सा मला आठवतो. मी 2.5-3 महिने झाले असतील आणि मला असं व्हॉमिटिंग सारखं काहीतरी होत आहे. हा नॉशिया मला कधीच होत नाही, असं व्हॉमिटिंग वगैरे सेन्सेशन असं मला नाही फार कधी होत. हे व्हॉमिटिंग सारखं होत आहे किंवा काय वगैरे.
सो मी शूटिंगला जायचं आहे, 7ची शिफ्ट आहे. मी 5:30ला उठली आणि मला असं इतकं विचित्र, तर मी म्हटलं मी कधी, आणि मी अशी ब्रश करते. तर पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, आता तिसऱ्या दिवशीही मला असं होत आहे सकाळी उठून, आणि सलग सकाळी 7ची शिफ्ट लागते. तिसऱ्या दिवशी मी असा ब्रश पेस्ट हातात घेतली, असं आरशात बघितलं आणि हात ठेवला पोटावर आणि म्हटलं की जिजा, जिजा नाही बाळा, तू जे कोणी असशील, मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुझी मम्मा ॲक्टर आहे. वी कांट अफोर्ड इट. हे आपण अफोर्ड करू शकत नाही, कारण की माझी स्वप्न वेगळी आहेत. तू जस्ट अंडरस्टँड कर की तू कुणाच्या पोटी जन्म घेतलेला आहेस. सो तुला जे पण माझ्यातलं काहीही लिमिटेड वाटतं, ते तू प्लीज तुझ्या आयुष्यामध्ये कॅरी करून येऊ नको. तुझं आयुष्य तुझ्या विजनने जग. आणि हे नको उलटी बिलटी काही. प्लीज नको हे काही. हे आपल्याला परवडणार नाही. तुला विश्वास नाही बसणार. दॅट वॉज द लास्ट मला व्हॉमिटिंग सेन्सेशन झालेलं आहे. ते लास्ट आहे. संपूर्ण 8 महिन्यामध्ये पुढे, म्हणजे 6 महिने, 2 महिने तर झाले होते माझ्या प्रेग्नन्सीला, मला काहीही त्रास होत नव्हता. कुठल्याही वासाचा त्रास होतो, डोकं दुखतं, चक्कर येते वगैरे, अशा कुठल्याही गोष्टी मला काहीही घडत नव्हत्या. मी सगळं अन्न खायचंय, व्यवस्थित खायचंय, मला व्यवस्थित भूक लागायची, मला काहीही प्रॉब्लेम नव्हता. हो की नाही जिजा? हा. पण हे सगळं, ही फेज झाल्यानंतर तू त्यातनं बाहेर पडलीस आणि पुन्हा OTT आणि फिल्म्सकडे वळलीस. OTT आणि या सगळ्यांमुळे मराठी फिल्म्सवर थोडा परिणाम होतोय असं तुला वाटतंय? मराठी फिल्म ज्या पद्धतीने, काय आपण आता इंटरनॅशनली एक्सपोज झालोय खूप जास्त. आता टेलिव्हिजन राईट्स पण किती फिल्म्सचे आगे पुढे, टेलिव्हिजनच फार, जरी OTT वगैरे, पण ह्या सगळ्या फेजेसच आहेत त्या सगळ्या, त्या खूप काळ राहतील डेफिनेटली. पण आता इंटरनॅशनली सगळे एकमेकांशी कनेक्ट आहे. तो आपल्या कॉन्टेंटचं कंपैरिजन है इंटरनेशनल कंटेंट बरोबर होता है. जैसा ये माइक है, तो ये अगर आप टच करोगे ना तो आवाज़ ब्रेक हो जाएगा, फिर हमें रिपीटेटिव बात करनी पड़ेगी, तो इसको टच नहीं करना है. ओके ओके. सो तो इंटरनॅशनल जो कॉन्टेंट आहे त्याच्याबरोबर आपलं आता कंपॅरिझन होत आहे. त्यामुळे मग तशा पद्धतीने ते ग्रूम होणं, आणि आपल्या मातीत असा खूप कॉन्टेंट आहे भार्गवी, जो अत्यंत अनएक्सप्लोर्ड आहे. मला असं प्रकर्षाने वाटतं की तो सगळं त्याचं एक्सप्लोरेशन झालं पाहिजे. आपल्या मातीतले सब्जेक्ट जे आहेत ते अजून अजून बाहेर आले पाहिजेत. आणि मग त्याच्यातली रंजकता, त्याच्यातलं मनोरंजन असो, त्याच्यातलं कुठल्याही पद्धतीचं मनोरंजन असो, थरार असो, त्याच्यामध्ये नाट्य असो, त्याच्यामध्ये रियालिटी असो, त्याच्यामध्ये काहीही असो, पण तो आपला इसेन्स पकडून जर आपण खूप जास्त पुढे जर कामं झाली, तर मग ती वर्ल्ड वाईड टिकतील. कारण की आपलं कंपॅरिझनच डिरेक्टली त्या फॉर्मशी होतं आहे. आणि OTT फॉर्म फक्त महाराष्ट्रपुरता कॉन्टेंट बघितला जाणार किंवा काय, का तो ग्लोबली बघायला जाणार, ह्याच्या रीचमधला फरक आहेच आहे ना. करेक्ट. डेफिनेटली आहे. आपण काय एकच तो नेटफ्लिक्स, तो इतर कॉन्टेंटची कंपॅरिझन करतोय, तो ॲमेझॉनच्या वेगळ्या कॉन्टेंटशी कंपेअर केला जातोय. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणून मी तुला सांगितलं ना की तुझं ग्रुपिझम किंवा हे जे सगळं आहे, ते सगळं एका पॉइंट नंतर आपल्या सगळ्या लोकांना पेजवर यावंच लागणार आहे, जर आपल्याला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल. करेक्ट. वी हॅव टू कम. मॅम, तुझी छान गप्पा मारल्या आज. आणि जिजा, तू पण आमच्या पॉडकास्टमध्ये आलीस, थँक्यू सो मच. आमच्या पॉडकास्टमध्ये आलीस म्हणून आम्ही तुला छोटंसं गिफ्ट पण देणार आहोत. You can say thank you, Jiza. Jiza loves gift, right? My God. So हे तुला, ये भी आपके लिए. Oh my God. Thank you so much. Jiza loves gift. Yay. Want to say thank you? थँक्यू. तू आलीस, तुझे विचार मांडलेस आणि तुझ्या सगळ्या प्रवासाबद्दल खूप मनापासून बोललीस. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू.